फिर से एक बार हम विश्वास रूपी जहाज कैसे डूबता है उसके विषय में फिर से एक बार मनन करेंगे. आणि पुन्हा एकदा आज आपण विश्वासरूपी जहाज कसं बुडतं त्याविषयी मनन करणार आहोत. हम विश्वास रूपी जहाज में बैठे हुए हैं आम्ही विश्वासरूपी जहाजामध्ये बसलेलो और ये आहोत जहाज आगे जाता है आणि हे जहाज पुढे पुढे जातं और जैसे जैसे ये आगे जाएगा आणि जसं हे पुढे जाईल तो बहुत सारे इस जहाज को रुकाने के लिए आंधी और तूफान भी समुद्र में हे उठेंगे जहाज अडवण्यासाठी बरेचसे वादळ आणि वारं उठणार आहे और बहुत सारे ऐसी चीजें आएंगी, पहाड़ आएंगे बड़े बड़े जो इस जहाज को रुकाएंगे. आणि बऱ्याचशा अशा गोष्टी येतील जे मोठे मोठे पहाड येतील जे हे जे जहाज आहे त्याला थांबवतील. लेकिन इस जहाज को रुकने मत देना. पण हे जहाज थांबू देऊ नका. इसलिए हम कई 3 हफ्तों से देख रहे हैं, 2 हफ्तों से देख रहे हैं कि विश्वास रूपी जो जहाज है किस प्रकार डूब सकता आणि है. म्हणून 2-3 आठवड्यापासून आपण पाहत आहोत की हे विश्वास रूपी जहाज कशा प्रकारे बुडू शकतं. आज मैं पीछे नहीं जाऊंगा. आज मी मागे नाही जाणार अगर आप मनन करना चाहते हैं तो 2 हफ्ते का वीडियो देख सकते हैं. आणि मनन जर तुम्हाला करायचं असेल तर मागील 2 आठवड्यांचे व्हिडिओज तुम्ही युट्यूबला पाहू शकता. अब विश्वास रूपी जहाज हमारा कैसे डूब सकता है? आता आमचं विश्वास रूपी जहाज कसं बुडू शकतं. और एक कारण है, आणखी एक कारण, अगर हम अपनी जिम्मेदारी को ठीक से ना निभाएं तो ये विश्वास रूपी जहाज निश्चित तौर से डूब सकता है. आम्ही आमची जबाबदारी चांगल्या प्रकारे पाळली नाही तर आमचं विश्वासरूपी जहाज जे आहे ते बुडू शकतं. हम टाइटैनिक जहाज के साथ में हम उदाहरण के साथ में हम चल रहे हैं. आणि टायटॅनिक जहाजाच्या उदाहरणासह आम्ही पुढे चाललेलो अब आहोत. इस टाइटैनिक जहाज ने एक बड़ी गलती और क्या किया? आता आणखी एक मोठी चूक या टायटॅनिक जहाजाने काय केली. उस समय जहाजों में रडार नहीं हुआ करते थे त्यावेळेला जहाजांमध्ये रडार असायचे नाहीत और उस समय आगे देखने के लिए दूरबीन का उपयोग किया जाता आणि था. त्यावेळेला पुढे पाहण्यासाठी दुर्बिणीचा उपयोग केला जायचा वो दूरबीन से बहुत दूर तक देखा जा आणि सकता त्या था. दुर्बिणीनं लांब पर्यंतच दिसायचं. अगर ये दूरबीन नहीं होगी तो हम ये दूर का देख नहीं सकते थे. आणि जर ती दुर्बीण नसेल तर आम्ही दूरचं पाहू शकत लेकिन नव्हतो. इस जहाज में एक बहुत बड़ी गलती क्या पण हुई? या जहाजाने आणखी एक मोठी चूक काय केली. जो भी जो दूरबीन वहां पे रखी गई थी जी दुर्बीण त्या ठिकाणी ठेवली गेली होती उसको लॉकर में बंद किया जाता तिला था. लॉकर मध्ये बंद केलं जायचं उस लॉकर की एक चाबी होती थी आणि त्या लॉकरला एक चावी होती. जिसने इस लॉकर में दूरबीन को लॉक किया था आणि ज्या व्यक्तीने ही दुर्बीण लॉकर मध्ये ठेवून लॉक केली उसके होती एक दिन पहले ही उसका तबादला कर दिया गया त्याच्या एक दिवस अगोदरच त्याची बदली केली गेली होती और उसी के जेब में वो चाबी रह गई आणि त्याच्या खिशात ती चावी राहून गेली और उस चाबी को देने के लिए वो व्यक्ति भूल गया. आणि ती चावी यांना परत करण्यासाठी तो व्यक्ती विसरला. लेकिन टाइटैनिक के जहाज के जो कप्तान था उसने भी ये गलती किया कि उसने वो चाबी को मंगाया नहीं. आणि टायटॅनिक जहाजाचा जो मेन कॅप्टन होता त्याने देखील ही चूक केली की त्यांनी पुन्हा ती चावी त्याच्याकडून मागवली नाही. उसने वो सहज रीति से वो बात को ले आणि ती लिया गोष्ट अगदी त्यांनी सहज घेतली. क्योंकि वो कहते थे कि ये जहाज कोई भी डुबा नहीं सकता. कारण की त्यांचं असं मत होतं की जहाज कुणीच बुडू शकत अगर नाही. परमेश्वर भी आ जाए तो भी ये जहाज को कोई डुबा नहीं सकता. परमेश्वर जरी आला तरी ते जहाज बुडू शकणार नाही. इसलिए इन लोगों ने उसकी गंभीरता को नहीं लिया आणि म्हणून त्या लोकांनी याचं गांभीर्य घेतलं नाही. और जहाज जो था जो दूरबीन थी उसके ऊपर उन्होंने दुर्लक्ष्य किया आणि त्या जहाजाची जी दुर्बीण होती त्याच्याकडे यांनी दुर्लक्ष केलं. जिसकी वजह से वो जो आइसबर्ग जो बर्फ का पहाड़ था उसको वो देख सकते थे. आणि त्यामुळंच ज्या पुढचा जो बर्फाचा डोंगर आहे त्यांना दिसू शकला असता. लेकिन वो दूरबीन की वजह ना होने से वो उस पहाड़ को देख नहीं पाए. परंतु ती दुर्बीण नसल्या कारणानं तो जहाजामधून त्यांना तो पहाड दिसला नाही वो एकदम नजदीक आया आणि तो अगदी जवळ आला. इसलिए वो जहाज पहाड़ से टकरा आणि गया. म्हणून ते जे जहाज आहे त्या डोंगराला त्यांनी धडक दिली. अगर उनके पास में दूरबीन होती जर त्यांच्याकडे ती दुर्बीण असती वो पहाड़ को देख सकते तर थे तो पहाड त्यांना लांबूनच दिसला असता और उन्होंने वो पहाड़ से अपने को बचाव कर लिया आणि त्या होता. पहाडापासून त्यांनी त्यांचा बचाव करून घेतला असता. इन्होंने अपनी जवाबदारी को जिम्मेदारी को ठीक से नहीं निभाया. यांनी आपली जबाबदारी चांगल्या तऱ्हेने पाळली नाही. ठीक है, कोई बात नहीं. अगर उसका तबादला होता भी है तो टाइटैनिक के जो कैप्टन थे, टाइटैनिक जो लोग थे, उनकी ये जिम्मेदारी थी कि वो चाबी को मंगवाएं. काय हरकत नाही जरी त्या व्यक्तीची बदली झाली. टायटॅनिकच्या मालकांचं किंवा कॅप्टनचं हे कर्तव्य होतं की त्यांनी ती चावी त्याच्याकडून मागवायला हवी होती. उन्होंने इस बात को गंभीरता से लेना था आणि ही गोष्ट त्यांनी गांभीर्यानं घ्यायला हवी होती. क्योंकि उनके हाथ में काफी लोगों की जानें थी. कारण की त्यांच्या हातात बऱ्याचशा लोकांचे प्राण होते. क्योंकि वो जहाज के अंदर जो भी लोग बैठे हुए थे उनकी ये जवाबदारी थी, उनकी
ये जिम्मेदारी थी कि उनकी जान उनके हाथ में उनको वो बचाएं। आणि त्या जहाजामध्ये असलेल्या लोकांची संपूर्ण जबाबदारी या लोकांकडे होती की त्यांनी त्यांचे प्राण वाचवावे. लेकिन उन्होंने इस बात को गंभीरता से नहीं लिया। पण ही गोष्ट त्यांनी काही गांभीर्याने घेतली मैं नाही. आपसे कहना चाहता मला हूँ, तुम्हाला सांगायचं हमें हमारे जीवन के हर एक क्षेत्र में गंभीरता से जवाबदारियों के साथ में आगे चलना है। आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घेऊन आमची जबाबदारी पार पाडायची आहे. हम जवाबदारी को टाल नहीं सकते। आमची जबाबदारी आम्ही टाळू नये. वो घर की जवाबदारी, आत्मिक जवाबदारी, जो भी जवाबदारी है, हम पूरे गंभीरता के साथ में उस जवाबदारी को निभाएं। मग ती घराची जबाबदारी असो किंवा इतर कुठली जबाबदारी, प्रत्येक ती गांभीर्याने आम्ही पाळली पाहिजे. हम उसको निभाना है। आम्हाला त्याला निभवायचं जिस आहे. प्रकार अभी एक अनाउंसमेंट हुआ, जसं आता एक अनाउन्समेंट झाली, इसके बाद में हम किसको बुलाएंगे नहीं मीटिंग के लिए। यानंतर आम्ही कुणाला बोलवणार नाही मीटिंग साठी. इसका मतलब ये उनका कहना है, याचा अर्थ त्यांचं म्हणणं हमें असं, जो भी जवाबदारी दी गई है, आम्हाला जी काही जो भी जबाबदारी, हमारे कैप्टन बोलते जे हैं, आमचे कॅप्टन सांगतात वो हमें करना ते है, आम्हाला वो करायचं, हमें निभाना है। ते आम्हाला पार फिर वो पाडायचं. भूख लगे, चक्कर आए, कुछ भी हो मग जाए, भूक लागू दे, चक्कर येऊ दे, काही होऊ दे, अगर हमारा कैप्टन कहता है आम्हाला कॅप्टन जर म्हणतो यहाँ पे हम 5 मिनट रुकना है या 10 मिनट रुकना है, इथं 5 किंवा 10 मिनिटं थांबायचं, वो जवाबदारी को पूरा करना तर है। ती जबाबदारी पूर्ण क्योंकि वो करायची. आपसे कुछ गंभीरता की बात कहना चाहते कारण हैं। की काहीतरी गंभीर्याची गोष्टी ते तुमच्याशी बोलू अगर इच्छितात. आपने उस गंभीरता को नहीं सुना तो शायद हम आगे जाके कहीं टकरा सकते हैं। आणि जर या गोष्टी तुम्ही गांभीर्याने घेतल्या नाही तर पुढे जाऊन कदाचित तुमची धडक होऊ और ये शकते. टाइटैनिक के साथ में हुआ। आणि हेच टायटॅनिक सोबत झालं. जब कैप्टन को मालूम था जेव्हा कॅप्टनला माहित होतं चाबी रह गई है, चावी राहिली आहे, तो उसका ये कर्तव्य था त्याचं हे कर्तव्य कि होतं, जहाज को रुका कर वो चाबी पहले मंगवाई जाए, उसके बाद में यात्रा को आरंभ किया जाए। जहाज थांबवून पहिल्यांदा ती चावी मागवून घ्यायची आणि नंतर पूर्ण ते प्रवासाला क्योंकि वो सुरुवात करायची. ऐसे समुद्र में जा रहे हैं आणि अशा समुद्रामध्ये ते जहाँ जातात कुछ भी हो सकता ज्या है। ठिकाणी काही होऊ शकतं उन्हें दूरबीन की आवश्यकता पड़ने वाली आणि थी, दुर्बिणीची आवश्यकता ना भासणार होती, लेकिन वो उन्होंने अपनी जवाबदारी को पूरा नहीं किया। पण त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही. उनके मन में ये था, म्हणजे मनात असं इस होतं जहाज को कोई डुबा नहीं की सकता। या जहाजाला कुणीच बुडू शकत हम नाही. हम हमारी जिंदगी में कई गैर समझ पैदा करते अपने जीवन को बढ़ते हैं हम लोग, आणि आमच्या जीवनामध्ये बरेचसे गैरसमज बाळगून आम्ही पुढे जातो, जिसकी वजह से हमारा विश्वास रूपी जहाज डूब सकता है। त्याच्यामुळे आमचं विश्वासरूपी जहाज बुडू शकतं. ये गलतफहमी में ना रहे हम लोग आणि अशा गैरसमजामध्ये तुम्ही आणि मी राहू नये, कि हमारा विश्वास रूपी जहाज डूब नहीं सकता। जेणेकरून आम्हाला असं वाटेल की आमचं विश्वासरूपी जहाज कधीच बुडू शकत डूब सकता है, बुडू शकतं. हमारा विश्वास रूपी जहाज डूब सकता आमचं है। विश्वासरूपी जहाज बुडू शकतं. इसलिए बाइबल कहती आणि है, म्हणून बायबल सांग अपने विश्वास रूपी जहाज को डूबने से बचाएं। आपलं विश्वासरूपी जहाज बुडण्यापासून वाचवा. कौन हमारे विश्वास रूपी जहाज को डुबा सकता कोण है? आहे आमचं विश्वासरूपी जहाज जे बुडवणार आहे? ये अगर हम जिम्मेदारी को ठीक से ना निभाए तो हमारा विश्वास रूपी जहाज डूब आम्ही जाएगा। जर आमची जबाबदारी चांगल्या तऱ्हेने पाळली नाही तर आमचं विश्वासरूपी जहाज बुडू और शकतं. जितने विश्वासी यहाँ हैं, आणि जितके विश्वासणारे या ठिकाणी जो आहात, जो प्रभु की सेवा में है, जे प्रभूच्या सेवेमध्ये आहे, उनके लिए भी प्रभु ने एक जवाबदारी दी है। त्यांच्याकरता देखील परमेश्वराने एक जबाबदारी दिली. दूसरे तिमोथी 4:5 कहता है, दुसरे तिमिती याचं 14वा अध्याय आणि 17 वचन सांगतं. 4:5 दुसरे तिमितीचं पत्र याचं 4था अध्याय. तो सब बातों में सावधान रहे, सर्व- दुख उठा, सुसमाचार प्रचार का काम कर और अपनी सेवा को पूरा कर। यहाँ पे लिखा है, त्या ठिकाणी लिहिलंय, तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला, माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व परराष्ट्रीयांनी ऐकावी म्हणून त्याने दूसरा मला. तिमोथी 4:5। अब यहाँ पर परमेश्वर कह रहा है, या ठिकाणी बाइबल कह रही है, बायबल सांगतो अपनी सेवा को पूरा कर। तू आपली सेवा पूर्ण कर. सब मिलकर कहें, अपनी सेवा को पूरा कर। आपली सेवा पूर्ण कर. जोर से कहें, अपनी सेवा को पूरा कर। अभी आप बोलते हैं कि मैं क्या सेवा कर रहा हूं, मैं क्या सेवा कर रहा हूं? मी काय सेवा करतो? गाने वाले गाने गा रहे, बजाने वाले बजा रहे, मीडिया टीम वाले मीडिया का काम कर रहे हैं। हम क्या काम करें? गाणारे गातायत, वाजवणारे वाजवतायत, मीडियावाले त्यांचं काम करतात, आम्ही काय करतोय? लेकिन मैं आज सबको जो प्रभु ने जवाबदारी दी है उसके बारे में आज बात करने पण वाला हूं। आज मी जी परमेश्वराने सर्वांना जबाबदारी दिली त्याविषयी बोलणार आहे. इससे कोई नकार नहीं कर सकता, त्याचा नकार कुणीच करू कोई शकत कर नहीं सकता, कुणीच नाही कि करू हर शकत. एक विश्वासियों को परमेश्वर ने एक बड़ी जवाबदारी दी है। प्रत्येक विश्वासणाऱ्याला परमेश्वराने एक मोठी जबाबदारी इसलिए दिली. बाइबल कहती पण है बायबल म्हणतं वो सेवा है, ती सेवा आहे. जो परमेश्वर हम सब विश्वासियों को दिए वो एक सेवा है, जे सर्व विश्वासणाऱ्यांना दिली ती एक सेवा आहे. और ये सेवा को आपको मुझे पूरा करना है। आणि ही सेवा तुम्हाला आणि मला पूर्ण करायची कल आहे. से इसका 4:17 कलशकरासपत्राचा 4था अध्याय यहाँ पर भी लिखा या है, ठिकाणी देखील लिहिलंय. जो एक व्यक्ति का नाम है अक्रुपुस नाम है, उसको प्रभु की सेवा सौंपी गई है। आणि अकुलपुस नावाच्या त्या व्यक्तीला देवाची सेवा सोपवली और गेली. वो यहाँ वचन कहता है, आणि या ठिकाणी उस वचन सेवा को त्या सेवेला सावधानी के साथ सावधानीनं पूरा करना है। पूर्ण करायची. जो भी सेवा हमें दी जी गई है काही सेवा आम्हाला दिली उसे सावधानी के साथ में पूरा करना ती है। सावधानीने पूर्ण करायची. सुनिए, ऐका. सावधानी का मतलब है पूरी गंभीरता के साथ में, सावधानी याचा अर्थ पूर्ण गांभीर्यानं, वो सोच
समझकर समजून उमजून अपनी सब चीजों को साइड में रखते हुए आपल्या व्यक्तिगत गोष्टी बाजूला ठेवून जो प्रभु ने हमें सेवा दी है जी सेवा आम्हाला देवानं बड़ी दिली सावधानी के साथ में आपको मुझे पूरा करना है. खूप सावधानीनं ती आम्हाला पूर्ण और करायची. टाइटैनिक के जहाज के कैप्टन ने उस सावधानी को गंभीरता से नहीं लिया, इसलिए वो जहाज डूब गया. आणि टायटॅनिकच्या त्या कॅप्टननी ती गोष्ट गांभीर्याने घेतली नाही आणि म्हणून ते जहाज बुडालं. इसलिए आज आपको मुझे गंभीरता से आगे बढ़ना है. आणि म्हणून आज तुम्हाला आणि मला गांभीर्यानं पुढे चालायचंय. और वो दूरबीन ना होने की वजह से जब ये पहाड़ से जहाज टकराया, आणि दुर्बीण नसल्या कारणानं जेव्हा हे जहाज त्या पहाडाला धडकलं उसमें हम देखते हैं कि काफी लोगों ने अपनी जान को गंवा त्यात दिया. आम्ही पाहिलं की बऱ्याचशा लोकांनी आपले प्राण गमावले. लोगों को बचाना हमारी जिम्मेदारी है. लोकांना वाचवणं आमची जबाबदारी आहे. लोगों को हाथ देना हमारी जिम्मेदारी है. लोकांना हात देणं ही आमची जबाबदारी आहे. 40 मिनट के अंदर उन लोगों को बचाया जा सकता था 40 मिनिटात त्या लोकांना वाचवलं जाऊ जो शकत जहाज में बैठे हुए थे. जे जहाजात बसलेले होते. जब ये टकराया, जेव्हा हे धडकलं 40 मिनट के अंदर सब लोगों को बचाया जा सकता था, 40 मिनिटात सर्वांना वाचवू शकले असते. क्योंकि वहां पर 100 किलोमीटर की दूरी पर एक जहाज खड़ा हुआ था. कारण की 100 किलोमीटर अंतरावरच एक जहाज उभं होतं उन्होंने उसको सिग्नल दिया, आणि त्यांना सिग्नल दिला आप हमें बचाने के लिए आ जाएं, हम बड़े दुर्घटना में हैं. आणि तुम्ही आम्हाला वाचवायला या की आम्ही मोठ्या दुर्घटनेमध्ये और वो फसलो. जहाज उनकी तरफ बढ़ भी रहा था, आणि ते जहाज त्यांच्या कडे जात देखील होतं. लेकिन ये जहाज तो 100 किलोमीटर की दूरी पर था. पण हे जे जहाज होतं ते 100 किलोमीटर अंतरावर होतं. वहां तक आने के लिए कम से कम 2 से 3 घंटा लग जाता आणि था. त्यामुळे त्यांना तिथपर्यंत पोहोचायला 2 ते 3 तास और लागणार इतने होते. समय में लोगों को बचाया नहीं जा आणि सकता एवढा था. वेळ लागल्यानंतर त्या लोकांना वाचवणं अशक्य जब ये होतं. जहाज वहां पर दुर्घटना स्थल पर पहुंचा, जेव्हा हे जहाज त्या दुर्घटनास्थळी पोहोचलं उस समय बहुत देर हो चुके थे. खूप वेळ गेलेला और होता. उस समय जितने जो लोग थे उनकी लाशें समुद्र के पानी पर बहती हुई नजर आई. आणि त्यावेळेला त्यांनी पाहिलं की बऱ्याचशा लोकांचे जे शरीर होतं ते त्या पाण्यावर तरंगत होतं. वो ठंडे पानी में वो तैर रहे थे. आणि त्या उनकी बॉडी तैर रही थी आणि त्यांची मृत शरीर त्या पाण्यावरती तरंगत क्योंकि होती. वो ठंड का मुकाबला नहीं कर पाए. कारण की त्या थंडीचा सामना ते करू शकले नाही. वो मर गए. ते मेले. वो बचाए जा सकते थे, ते वाचवले जाऊ शकत होते लेकिन वो देर हो चुकी थी. पण वेळ होऊन गेली होती. ऐसे ही एक व्यक्ति इस घटना में 1500 कम जहाज डूबने के कारण यहाँ पे 2224 लोग इस समय यात्रा कर रहे थे, आणि या जहाजामध्ये 2224 लोक प्रवास करत होते. लेकिन 1517 लोगों की मौत हो गई. पण 1517 लोकांचा मृत्यू झाला. लेकिन वहां पर एक व्यक्ति था पण त्या ठिकाणी एक व्यक्ती होता जो मरते समय लोगों को यीशु का सुसमाचार सुना रहा जो था. मरता मरता देखील लोकांना सुवार्ता सांगत होता. आने वाले उद्धार के बारे में बता रहा था. येणाऱ्या तारणाविषयी सांगत होता. उनका नाम पास्टर जॉन हार्पर था. आणि त्यांचं नाव पास्टर जॉन हार्पर होतं. ये इंग्लैंड के रहने वाले थे. इंग्लंडचे राहणारे ये होते बड़े प्रचारक थे. आणि मोठे प्रचारक ते होते. बड़े सामर्थ्यशाली रूप से प्रचार करते थे. आणि सामर्थ्याने ते प्रचार करत असत. इसलिए अलग अलग जगहों पर इनको बुलाया जाता आणि था. म्हणून ठिकठिकाणी त्यांना बोलावलं जायचं. सन 1912 में ये पास्टर जो थे ये शिकागो इस शहर में जा रहे थे. आणि 1912 साली शिकागो या ठिकाणी त्यांना बोलवलं गेलं इस होतं. टाइटैनिक जहाज में वो बैठे हुए थे आणि म्हणून त्या टायटॅनिक जहाजामध्ये ते बसले होते. और वो प्रचार करने के लिए उनको आमंत्रित किया गया आणि था. प्रचार करण्यासाठी त्यांना आमंत्रित केलं गेलं और ये होतं. पास्टर इंग्लैंड से अमेरिका जाने के लिए टाइटैनिक जहाज का टिकट खरीदकर ये वहां पर चले गए. आणि मग इंग्लंड मधून त्या अमेरिकेमध्ये जाण्यासाठी टायटॅनिक जहाजाचं तिकीट खरेदी करून ते प्रवास करत होते. और ये दुनिया का सबसे बड़ा जहाज माना जाता आणि था. हे जगातलं त्यावेळेचं सगळ्यात मोठं जहाज मानलं जातं. इस जहाज के अंदर दुनिया के सबसे बेहतरीन और अमीर लोग बैठे हुए थे. आणि या जहाजामध्ये या जगातले सगळ्यात श्रीमंत लोक बसले होते. टाइटैनिक में बैठे हुए लोग बिजनेसमैन तो अपने बिजनेस की बातें कर रहे थे. आणि टायटॅनिक मध्ये बसलेले जे व्यावसायिक होते ते आपल्या व्यवसाय संबंधी बोलत होते. कुछ लोग टाइटैनिक की सुंदरता के बारे में बात कर काही रहे लोक थे. टायटॅनिकच्या सुंदरतेविषयी बोलत होते. कुछ लोग शराब पी रहे थे. काही लोक दारू पित होते. कुछ लोग नाच रहे थे. काही लोक नाचत लेकिन होते. ये पास्टर जो थे पण हे जे पास्टर होते दौड़ के लोगों को यीशु मसीह का प्रचार कर रहे ते थे. धावून धावून जाऊन लोकांना देवाची सुवार्ता करत होते. और जो दुर्घटना से जो बचे हुए लोग थे, आणि दुर्घटनेपासून वाचलेले जे लोक होते ये पास्टर जॉन के बारे में कहते ते हैं, पास्टर जॉन विषयी वो सांगतात. 1 मिनट भी रुके नहीं, यीशु का सुसमाचार दौड़ के वो लोगों को बता ते रहे थे. 1 मिनिटही न थांबता येशूचा सुवार्ता सगळ्यांना जाऊन सांगत होते. रात 11:45 पर रात्री 11:45 ये जहाज टाइटैनिक जहाज
बर्फ के पहाड़ से टकरा गया हे टायटॅनिक जहाज त्या बर्फाच्या डोंगराला जाऊन धडकलं और देखते ही देखते ये जहाज पानी में समा आणि गया। बघता बघता हे जहाज जे आहे पाण्यामध्ये सामावलं यात्रियों में भागदौड़ मच गई, आणि ते जे त्या प्रवासी होते त्यांच्यामध्ये ते हर कोई अपनी जान को बचाना चाहता था प्रत्येक जण आपली जीव वाचवत होता और ये पास्टर भाग भाग कर ये प्रचार सुना रहा था। आणि हे जे पास्टर होते ते पळून पळून सुवार्ता सांगत होते इनकी 6 साल की बेटी उस जहाज में बैठी हुई आणि थी यांची 6 वर्षाची मुलगी देखील त्या जहाजामध्ये और होती ये भागते हुए पास्टर 6 साल की लड़की को अपने हाथ में उठाया, आणि हे जे पास्टर होते आपल्या 6 वर्षाच्या मुलीला घेऊन धावून जो लाइफ बोट में अपने बेटी को उन्होंने एक के हाथ में सौंप दिया आणि लाईफ बोट मध्ये एका व्यक्तीकडे त्याने आपल्या मुलीला और सोपवलं वो वहां पे रुके। आणि ते त्या ठिकाणी थांबले वो क्या कर रहे थे? ते काय करत वो होते प्रचार कर रहे ते थे, प्रचार करत यीशु मसीह के बारे में बता रहे येशू थे। विषयी सांगत वो होते कह रहे थे ते म्हणत अरे होते मरने से पहले यीशु मसीह का स्वीकार कर लो, अरे मरण्या अगोदर येशूचा स्वीकार करा वो मुक्तिदाता है, तो मुक्तिदाता वो आहे, अनंतकालिक जीवन देने वाला है। तो सार्वकालिक ये जीवन देणार आहे. दौड़ के अपनी बेटी को एक के हाथ में सौंप दिया। उन्होंने कहा कि इसको लेकर जाइए और उन्होंने अपनी जिम्मेदारी को, जो खुदा ने उनको जिम्मेदारी थी कि जा सारी सृष्टि को जाकर सुसमाचार की घोषणा कर, वो ये कर रहे थे। आणि आपल्या मुलीला इतरांच्या हातामध्ये सोपवून ते देवाने त्यांना जी जबाबदारी दिली, जा संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा कर, ते 1 मिनिटही न घालवता ते त्यांचं काम करत होते ये जहाज बिल्कुल डूब गया, आणि हे जहाज पूर्णपणे बुडालं, पूरी तरह से वो डूब चुका था पूर्ण बुडालेलं होतं और ये जहाज जो समुद्र का तापमान था -2 डिग्री था। आणि -2°C ते समुद्राचं तापमान इन्होंने लाइफ जैकेट पहना हुआ था त्यांनी लाईफ जॅकेट घातलेलं होतं और डूबने के बाद भी वो लाइफ जैकेट पहनकर भी लोगों को चिल्ला कर कहते अभी भी समय है, आप यीशु को स्वीकार आणि कीजिए। लाईफ जॅकेट घातलेलं असताना पूर्ण बुडालेला असताना देखील ते लोकांना ओरडून सांगत आहे अजूनही वेळ आहे, देवाचा स्वीकार करा. और वहां पे एक जवान जिसके पास पे लाइफ जैकेट नहीं था, एक लकड़ी पकड़े हुए वो तैर रहा था। आणि त्या ठिकाणी एक तरुण होता ज्याच्याकडे लाईफ जॅकेट नव्हतं, तो एक लाकडीला धरून त्या ठिकाणी उभा होता पास्टर ने देखा उसके पास में लाइफ जैकेट नहीं है, आणि पास्टरने पाहिलं की त्याच्याकडे लाईफ जॅकेट नाहीये. ये तैरते हुए उनके पास में हे गए, पोहत त्याच्याकडे गेले, उन्होंने उससे पूछा त्यानं विचारलं तू यीशु को जानता है, तू येशूला ओळखतो, तुझे यीशु मालूम है? तुला येशू माहिती आहे का? वो जवान कहता मुझे नहीं मालूम। तो म्हणतो की नाही मला नाही उन्होंने माहिती. अपनी लाइफ जैकेट उतारी त्यांनी लाईफ जॅकेट और उस जवान को दे आणि दिया। त्या तरुणाला दिलं वो कहते हैं आणि ते म्हणतात तुझे यीशु के बारे में नहीं मालूम, तुला येशू विषयी नाही तू माहिती, यीशु के बारे में मालूम कर ले। तर येशू विषयी जाणून घे. वो जवान पूछता है कि आपने मुझे लाइफ जैकेट क्यों दिया? आणि या जवान पूछता है आणि तरुणाने विचारलं की तू लाईफ जॅकेट मला का दिलं, आप मर जाएंगे। तुम्ही मराल. वो पास्टर जी कहते हैं पास्टर म्हणतात मुझे मालूम है मरने के बाद में मैं यीशु मसीह के पास में चला मला जाऊंगा, माहिती आहे मेल्यानंतर मी येशूकडे जाणार आहे, लेकिन तुझे यीशु के बारे में नहीं मालूम। पण तुला येशू विषयी नाही माहित. तो मेरी जैकेट, तू अपने जान को बचा और यीशु मसीह के बारे में पता करके यीशु मसीह कौन है, कैसा आणि हे मुक्तिदाता लाईफ है। जॅकेट तू घे, आपला जीव वाचव आणि माहिती करून घेऊ की येशू कोण आहे आणि कसा आहे. उन्होंने लास्ट समय तक उन्होंने यीशु ने देवी सेवा को उन्होंने पूरा किया शेवटच्या क्षणापर्यंत येशूने सोपवलेली सेवा त्यांनी पूर्ण और केली पास्टर ठंडे पानी में प्रभु के पास में चले आणि गए। त्या थंड पाण्यामध्ये ते प्रभूकडे निघून गेले. मरते दम तक, आखिरी सांस तक उन्होंने प्रभु ने दिव्य जवाबदारी को पूरा किया। मरेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत येशूने सोपवलेली सेवा ते करत राहिले. उन्होंने सिर्फ यीशु और यीशु मसीह का नाम उन्होंने बताया। त्यांनी फक्त येशू आणि येशूचं नाव सांगितलं. उनका जीवन यीशु के प्रति वफादार था, त्यांचं जीवन येशू विषयी प्रामाणिक होतं, उनका जीवन पूरी तरह से यीशु के लिए समर्पित था। पूर्णपणे ते येशूला समर्पित होते और ऐसे बहुत सारे लोगों की जान उन्होंने आणि बचाया। अशा बऱ्याचशा लोकांचे प्राण त्यांनी वाचवले. आज टाइटैनिक डूबे हुए कई साल गुजर आज गए, टायटॅनिक बुडून कितीतरी वर्ष गेले, लेकिन आज भी पास्टर का नाम हमेशा के लिए याद किया जाता आजही है। पास्टरांचं त्या नाव नेहमी लक्षात ठेवलं जातं. उनकी उम्र 39 थी त्यांचं वय जे होतं ते 39 होतं और उन 39 की उम्र में भागते दौड़ते लोगों की जान बचाते हुए अपनी आखिरी सांस तक वो यीशु का प्रचार आणि करते हैं। 39व्या वर्षापर्यंत त्यांनी धावून पळून येशूचं नाव, येशूची सुवार्ता सांगत त्यांनी आपले जीवन संपवलं. सुनिए, ऐका, फिर से एक बार इस संसार का अंत होने वाला है, पुन्हा एकदा या जगाचा अंत होणार आहे, जैसे नूह के समय में हुआ। जसं नोहाच्या समयी झालं. फिर से एक बार इस संसार के हर एक पूरी पृथ्वी का अंत होने वाला पुन्हा है। एकदा या पृथ्वीचा अंत होणार आहे. नूह को बड़ी जवाबदारी दी गई नोहाला मोठी जबाबदारी सोपवली गेली
नूह के समय जीवन खत्म होने वाला था, नोहाच्या वेळेला जीवन संपणार होतं, पूरा जीवन खत्म हो गया. संपूर्ण जीवन संपलं. जो परमेश्वर को जवाबदारी दी थी वो जवाबदारी वो करता रहा. आणि येशूने दिलेली जबाबदारी ते शेवटपर्यंत करत राहिला. उसने जहाज को बनाया, त्यांनी जहाज बनवलं जहाज को बनाने के कई साल लग गए, आणि ते जहाज बनवण्यासाठी कितीतरी वर्ष लागली. लेकिन परमेश्वर ने दिवी जवाबदारी को वो करता रहा. पण देवानं दिलेली जबाबदारी ते पूर्ण करत राहिला. और हम देखते हैं कि बारिश वहां पे शुरू हुई. आम्ही पाहतो की त्या ठिकाणी पाऊस सुरू इस झाला पृथ्वी के ऊपर पूरा जीवन खत्म हो आणि गया, या पृथ्वीवरचं संपूर्ण जीवन समाप्त झालं. लेकिन एक नूह बचा हुआ था, एक नोहा राहिला और नूह के द्वारा वापस जीवन आणि आया. नोहाच्या द्वारे पुन्हा जीवन आलं. आज खुदा बाप ने आपको मुझे रखा है जीवन देने के लिए. आज परमेश्वरानं तुम्हाला आणि मला ठेवलेलं आहे जीवन देण्यासाठी. एक बार फिर से न्याय होगा, एकदा पुन्हा न्याय होणार एक आहे. बार परमेश्वर का न्याय फिर से इस पृथ्वी पर उतरेगा. पुन्हा एकदा देवाचा न्याय या पृथ्वीवर उतरणार क्या आहे. हम लोगों के पास में जाकर यीशु का जीवन देंगे? आम्ही लोकांपर्यंत जाऊन येशूचं जीवन देणार. ये हमारी बड़ी जवाबदारी ही है. आमची मोठी जबाबदारी इस आहे. जवाबदारी से कोई भाग नहीं सकता, आणि इथून या जबाबदारीपासून कुणीच पळ क्योंकि काढू हर शकत एक व्यक्ति को परमेश्वर ने जवाबदारी दी है कि जा सारी सृष्टी में जाकर सुसमाचार की घोषणा कर. कारण प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराने ही जबाबदारी दिली की जा संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा कर. 1500 लोग 2.5 घंटे के अंदर मर गए. 1500 लोक 2.5 तासात वारले इनमें से बचने वाले 70% औरत और बच्चे थे. आणि याच्यातून वाचणारे 70% स्त्रिया आणि मुलं होते. 20% आदमी बचे, 20% फक्त पुरुष होते. क्योंकि कैप्टन ने ऑर्डर दिया कारण था. कॅप्टनने अशी ऑर्डर दिली होती ये ऑर्डर था उनका, आणि त्यांची ही ऑर्डर सबसे पहले औरतें और बच्चे बचाए जाएं. सगळ्यात अगोदर स्त्रिया आणि मुलांना वाचवा. और आदमियों ने अपनी जान की परवाह नहीं की. आणि पुरुषांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही. उन्होंने औरतों और बच्चों को पहले जाने दिया, त्यांनी स्त्रियांना आणि मुलांना अगोदर जाऊ दिलं इसलिए औरतें और बच्चे सबसे ज्यादा बच गए. आणि म्हणून स्त्रिया आणि मुलं सगळ्यात जास्त ये वाचली. कैप्टन का ऑर्डर था. हे कॅप्टनची ऑर्डर होती. हमारे कैप्टन का ऑर्डर क्या है? आमच्या कॅप्टनची ऑर्डर काय आहे? हमारा कैप्टन कौन है? आमचा कॅप्टन कोण हमारा आहे? कैप्टन यीशु मसीह है. आमचा कॅप्टन येशू और आहे. यीशु मसीह ने ऑर्डर दिया आणि है, येशूने ही ऑर्डर जा दिली. सारी सृष्टि को जाके सुसमाचार की घोषणा जा कर, संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा क्योंकि मैं कर. आने वाला कारण हूँ. मी येणार आहे. इस पृथ्वी का न्याय होने वाला या है. पृथ्वीचा न्याय होणार आहे. आप और मैं जीवन देने का काम करने वाले लोग हैं. तुम्ही आणि मी जीवन देण्याचं काम करणारे लोक आहोत. परमेश्वर ने आपको मुझे जीवन देने का काम सौंपा है. परमेश्वराने तुम्हाला आणि मला जीवन देण्याचं काम सोपवलंय. क्या हम दूसरों की जान बचाते हैं आम्ही दुसऱ्यांचे जीव वाचवतो या का? खुद की जान बचाते हैं? का स्वतःचा जीव वाचवतो? योना नाम के एक व्यक्ति भविष्यवक्ता को प्रभु ने जवाबदारी दिया, योना नावाच्या भविष्यवक्त्याला परमेश्वराने एक जबाबदारी सोपवली. लेकिन ये जवाबदारी को वो निभा नहीं पा रहा था. पण ती जबाबदारी तो पार करू जा शकला. निनवे शहर में जा, सुसमाचार की घोषणा कर. निनवे शहरात जा आणि सुसमाचार लेकिन तू सांग. ये आदमी भविष्यवक्ता परमेश्वर को नकारते हुए, उसकी आज्ञा को नकारते हुए दूसरी जगह भाग रहा है. परंतु हा व्यक्ती देवाच्या जी ऑर्डर दिली त्याला नाकारून दुसऱ्या ठिकाणी जात आहे. बाइबल कहती है बायबल ये सांगतं जहाज में बैठा हुआ ज्या था, जहाजात तो बसला वो होता डूबने की करार पर आ गया. तो बुडेपर्यंत झाला. जिसका मतलब ये है याचा अर्थ हा आपको और मुझे जीवनदायक काम सौंपा गया है. तुम्हाला आणि मला जीवनदायक काम अगर सोपवलं वो काम नहीं करेंगे, जर ते काम नाही केलं शायद कदाचित हमारा विश्वास रूपी जहाज डूबने के करार पर होगा. आमचं विश्वासरूपी जहाज बुडायला आता तयार आहे. सुनिए, ऐका, इस जहाज में कई लोग बैठे हुए या थे, जहाजात कितीतरी लोक बसले होते. कई लोग बैठे हुए थे, कितीतरी लोक बसले होते. और जिन्होंने बड़ी जवाबदारी के साथ में लोगों को बचाने का काम किया. ज्यांनी मोठ्या जबाबदारीने लोकांना वाचवण्याचं काम केलं. यहाँ पर आप और मैं वही काम कर रहे हैं. तुम्ही आणि मी देखील हेच काम करत आहोत. सुनिए, ऐका, टाइटैनिक में ऐसे लोग बैठे हुए थे टायटॅनिक मध्ये असे लोक बसले होते जिन्होंने अपनी जान की परवाह नहीं की, ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा केली लेकिन नाही, दूसरों की जान उन्होंने बचाई. परंतु त्यांनी दुसऱ्यांचाच प्राण वाचवले. जैसे ही डूबने की खबर मिली, आणि जसं बुडण्याची त्यांना बातमी कळाली यहाँ पर एक बड़ा टीम था, म्यूजिशियन यहाँ पर थे, आणि काही वादक वृंद त्या ठिकाणी होतं, जो लोगों को म्यूजिक सुनाने का काम कर रहे, गाना सुनाने का काम कर रहे. लोकांना गाणे वाजवून दाखवत होते, त्यांना गाणे ऐकवत होते. सुनिए, ऐका, ये म्यूजिक जितने म्यूजिशियन थे, हे जेवढेही वादक होते, इन्होंने वहां जब उनको पता चला कि अब जहाज डूबने वाला है, त्यांना जेव्हा माहित पडलं की आता हे जहाज बुडणार आहे, सब तैयार हुए, सगळे तयार झाले. अपने अपने चीजों को उन्होंने उठाया, आपापले त्यांनी वाद्य घेतले, गिटार उठाया, जो भी उनके पास में था वो उठाया, गिटार किंवा जे काही त्यांच्याकडे होतं ते घेतलं पूरी तैयारी के साथ में आणि आए. पूर्ण तयारीने आले. जहाज में पानी आ रहा है, आणि जहाजामध्ये पाणी भरतंय. कुछ मिनटों में जहाज डूबने वाला काही है. मिनिटातच आता ते जहाज बुडणार आहे. ये लोग सब जो म्यूजिशियन थे सब तैयार होकर वो गाना बजाना शुरू कर आणि दिया. हे सगळे वाद्य वाजवणारे ते एकत्र आले आणि त्यांनी वाजवायला आणि गायला सुरुवात वो केली. ये चाहते थे त्यांची इच्छा ही कि होती इन मुश्किल समय में या कठीण समयी जो यात्री हैं, जे प्रवासी आहेत, आखिरी पलों में शेवटच्या क्षणांना वो शांत और सकारात्मक वो रह ते सके. शांत आणि सकारात्मक राहावेत. सोचिए, ऐका, विचार करा.
उनके जितने भी म्यूजिशियन वहां पर बैठे हुए थे, जो बजा रहे थे, उनके दिलो दिमाग पर कैसा असर हुआ होगा। जेवढे पण त्या ठिकाणी ते वादक होते, गायक होते, त्यांच्या मनाच्या विचारांमध्ये त्यांच्या काय असेल, वो भाग सकते थे, ते तिथून पळू शकत होते, लेकिन उन्होंने अपनी जिम्मेदारी को पूरा पण किया। त्यांनी आपली जबाबदारी पूर्ण केली. वो देख रहे थे उनका आखिरी लाइफ बोट जा रहा है, ते पाहत होते की त्यांचं शेवटचं लाईफ बोट चाललेलं आहे. अभी भी आखिरी मौका है, भाग के उस लाइफ बोट में बैठ जाएं। आता शेवटचा क्षण आहे, आपण पळत जाऊन त्या ठिकाणी बसू शकतो. लेकिन जब वो उनकी आखिरी लाइफ बोट निकल गई, पण जेव्हा त्यांची शेवटची लाईफ बोट निघून गेली उनकी उम्मीद भी चली गई, आणि त्यांची आशाही गेली, लेकिन उन्होंने म्यूजिक बजाना बंद नहीं पण किया। त्यांनी ते म्युझिक वाजवणं बंद वो नाही अपने केलं. फर्ज से पीछे नहीं हटे ते आपल्या कर्तव्यापासून मागे हटले और नाही टाइटैनिक के साथ में अपने फर्ज को निभाते हुए सब म्यूजिशियन डूब गए। आणि त्यांनी त्या टायटॅनिक बरोबर त्यांनी आपली कर्तव्य दक्षता पार पाडत ते बुडून गेले. सेवा करने वाले जितने भी यहाँ बैठे हुए हैं, सेवा करणारे जितके या ठिकाणी बसलेले आहेत, सेवा करने वाले जितने मुझे सुन रहे हैं, जितके सेवा करणारे मला ऐकत आहेत, सुनिए, ऐका, अपने फर्ज को आखिरी सांस तक, मरते दम तक निभाएं, आपलं कर्तव्य मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत पार पाडा. पीछे ना जाए। मागे जाऊ नका. जो परमेश्वर ने हमें सेवा दी है उसको मरते दम तक अपने कर्तव्य के साथ में जी निभाएं। परमेश्वराने सेवा आम्हाला दिलेली ती आपल्या मरेपर्यंत ती कर्तव्य पार सामने पाडा. मृत्यू है, मालूम है, समोर मृत्यू आहे माहित आहे, हम मरने वाले हैं, आम्ही मरणार आहोत. कोई ऑप्शन नहीं है, काही दुसरा ऑप्शन नाहीये, लेकिन फिर भी अपने कर्तव्य को पूरा कर रहे हैं, पण तरी देखील आपलं कर्तव्य पूर्ण करत आहे, पीछे नहीं हटे। मागे नाही हटत. सुनिए, ऐका, हर एक विश्वासी जो यहाँ पर बैठा हुआ है, प्रत्येक विश्वासी इथं बसलेला हमें अपने कर्तव्य को निभाते हुए आगे बढ़ना है। आपलं कर्तव्य पार पाडत आम्हाला पुढे जायचंय. हमें आखिरी सांस तक अपने फर्ज को अदा करते हुए आगे बढ़ना आम्हाला है। शेवटच्या श्वासापर्यंत आपलं कर्तव्य पार पाडत पुढे इस जायचं. जहाज के अंदर काफी लोगों ने इंसानियत को दिखाया। या जहाजामध्ये बऱ्याचशा लोकांनी माणुसकी दाखवली. एक व्यक्ति का नाम था बेंजामिन, एक बेंजामिन नावाचा व्यक्ती होता, वो बड़ा अमीर आदमी था। पण फार श्रीमंत होता. उसे चांस मिला लाइफ बोट में भागने का, आणि त्याला संधी मिळाली लाईफ बोट मध्ये पळायची, लेकिन उसने भागा नहीं। पण तो पळाला नाही. उसने जो एक औरत को, जब वो लाइफ बोट में लोगों को बिठा रहे थे, उसने एक औरत को एक मैसेज दिया कि मेरी औरत से, मेरी पत्नी से न्यूयॉर्क में रहती है, उससे कह देना कि तेरे पति ने आखिरी सांस तक अपना फर्ज अदा किया है। आणि त्यांनी त्या लाईफ बोट मध्ये बसलेल्या एका स्त्रीकडे निरोप पाठवला की माझ्या पत्नीला जाऊन सांग की मरेपर्यंत तुझ्या पतीने आपली जबाबदारी पार इसने पाडली. एक एक औरतों को, एक एक बच्चे को उठाकर उसने लोगों की जान त्याने बचाई। एक एक स्त्री, एक एक मुलाला उचलून त्या ठिकाणी त्या लाईफ बोट मध्ये बसवण्याची जबाबदारी पार पाडली. और वो ये संदेश भेजते अपनी पत्नी को, आणि त्यांनी असा संदेश आपल्या पत्नीला मेरी पाठवला, पत्नी से कह देना माझ्या पत्नीला सांगा तेरे पति ने फर्ज अदा किया, तुझ्या पतीने आपलं कर्तव्य पार पाडलं. आखिरी सांस तक वो लोगों को बचाता रहा। शेवटपर्यंत तो लोकांना वाचवत होता. इसमें और एक बिजनेसमैन बैठा हुआ था, त्यामध्ये आणखी एक व्यावसायिक बसलेला होता. उसने अपनी पत्नी से कहा त्याने आपल्या पत्नीला बोलला, तू चली जा, तू जा, तू चली जा, तू जा. लेकिन उसकी पत्नी कहती है त्याची पत्नी म्हणते, मैं आपके साथ ही मरूंगी, मी तुझ्या सोबतच मरणार, मैं जाऊंगी नहीं। मी जाणार नाही. उसकी पत्नी का नाम ईटा नाम था उसका, त्याच्या ईटा। पत्नीचं नाव ईटा असं होतं. लाइफ बोट नंबर 8 में उसको चांस मिला जाने के लिए, आणि 8 नंबरच्या बोटीमध्ये जाण्याची संधी तिला मिळाली, लेकिन वहां पे कैप्टन का ऑर्डर था, पण त्या ठिकाणी कॅप्टनची ऑर्डर होती, महिला और बच्चों को पहले भेजे। स्त्रिया आणि मुलांना अगोदर पाठवा. इसलिए इस आदमी ने बोला तू चली जा। आणि म्हणून हा व्यक्ती म्हणाला की तू जा. इस औरत ने कहा मैं आपको छोड़ के नहीं ती जाऊंगी। स्त्री म्हटली मी तुला सोडून जाणार नाही. वो नहीं गई ती नाही गेली. और दोनों ने मिलकर काफी लोगों को वहां पे बचाया। आणि या दोघांनी मिळून बऱ्याचशा लोकांना वाचवलं. दोनों पति पत्नी आप भागते हुए लोगों को बचा रहे आणि थे, दोघं पती पत्नी पळत पळत जाऊन लोकांना वाचवत होते, और वो खुद नहीं गए। पण ते स्वतः गेले नाहीत. और पति पत्नी मिलकर, जब ऐसा कहा जाता है उनके बारे में, जब ये जहाज डूब रहा था उन्होंने अपने कर्तव्य को पूरा किया, ये भागते हुए ऊपर गए और दोनों ने आपस में गले मिला और पानी में डूब गए। आणि असं त्यांच्याविषयी लिहिलं गेलेलं आहे की हे पती पत्नी शेवटपर्यंत लोकांना वाचवत होते, आणि ते जहाज जेव्हा पूर्ण बुडवू लागलं त्यावेळेस ते टोकावरती गेले आणि मग त्यांनी एकमेकांना आलिंगन देऊन पाण्यात उडी घेतली. उन्होंने अपने फर्ज को अदा किया। त्यांनी आपलं कर्तव्य पूर्ण केलं. बाइबल हमें कहती है, बायबल आम्हाला सांगतं, जितने भी हम विश्वासी बैठे हुए हैं, जितके या ठिकाणी विश्वास जो नाही, मुझे कहते हैं जे मला म्हणतात हम इजराइल के पहरेदार हैं, आम्ही इस्रायलचे शिपाई आहोत, हम लोगों के पहरेदार हैं। आम्ही लोकांचे पहरेदार आहोत. याज के लिए इसका 33 अध्याय कहता है, याच केल्याचं 33वा अध्याय सांगतो, जा लोगों को सुना, जा लोकांना जाऊन सांग, मेरे बारे में सुना, माझ्याविषयी सांग. अगर वो सुनते हैं तो ठीक जे है, ऐकलं तर बरं आहे, मैं उनके खून का बदला
तुझसे नहीं लूंगा। मी त्यांच्या खुनाचा बदला तुझ्याकडून नाही अगर घेणार. अगर तूने नहीं सुनाया, पण जर तू त्यांना ऐकवलं नाहीस, आने वाले न्याय के बारे में नहीं सुनाया, येणाऱ्या न्यायाविषयी त्यांना तू सांगितलं उनके नाही, खून का बदला मैं तुझसे लूंगा। त्यांच्या खुनाचा बदला मी तुझ्याकडून इसका घेईन. मतलब ये है याचा अर्थ हा, हम जवाबदार हैं। आम्ही जबाबदार आहोत. आज मेरा ये कहना है, आज माझं हेच म्हणणं आहे, हमने कितने लोगों को बचाया है। आम्ही किती लोकांना वाचवलंय. शायद वो पानी में डूबकर नहीं मर रहे हैं, कदाचित ते पाण्यामध्ये बुडून नाही लेकिन मरत इस आहे, दुनिया के प्रॉब्लम से डूब के मर पण रहे हैं। या जगाच्या समस्येमध्ये बुडून मरत. 10 दिन पहले मैंने एक न्यूज को पढ़ा, 10 दिवसा अगोदर मी एक बातमी एक ऐकली. अच्छा डॉक्टर, सिखा हुआ डॉक्टर, एक चांगला शिकलेला डॉक्टर, नामांकित डॉक्टर, नामांकित डॉक्टर, उसकी पत्नी सीखी हुई है, त्याची पत्नी शिकलेली आहे, 2 बच्चे हैं छोटे, 2 लहान लेकरं आहेत, लेकिन उसने एक रात में क्या किया, पण एका रात्री त्याने काय केलं, उसने दोनों बच्चों को उठाया और कुएं में फेंक दिया। त्यांनी दोन्ही मुलांना उचललं आणि विहिरीत टाकलं. और वो घर में आया, तो घरी आला अपनी पत्नी का मर्डर कर दिया आणि आपल्या पत्नीचा त्यांनी खून केला और खुद फांसी लगाकर मर आणि गया। स्वतः फाशी लावून मेला. क्यों ऐसा हुआ? असं मैं का जब उसको पढ़ रहा था मेरा हृदय टूट गया, त्याचं हृदय तुटलं. मेरा हृदय टूट गया जब मैं पढ़ रहा था। आणि जेव्हा मी हे वाचलं तेव्हा माझं हृदय तुटलं. मैंने ऐसा क्यों प्रभु? म्हटलं प्रभू असं का? इतना सिखा हुआ आदमी, इतना पढ़ा हुआ आदमी, नाम चिन्ह डॉक्टर। एवढा शिकला सवरलेला नामांकित डॉक्टर. मेरे 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 ख्याल में एक बात आई, आणि माझा एक विचार माझ्या मनात आला, इसके जीवन के अंदर बहुत प्रेशर में ये आदमी होगा, याच्या जीवनामध्ये तो अतिशय प्रेशर मध्ये असणार. मानसिक दबाव में होगा, आणि मानसिक त्रासात, मानसिक दबावात तो असणार. इसलिए वो क्या कर रहा है उसको समझ नहीं आ रहा आणि है। म्हणून तो काय करत होता त्याला कळत ओ नसेल. मेरे प्रियो, म्हणून माझ्या प्रिय भाव, ऐसे मानसिक त्रास में डूबे हुए लोगों तक आपको और मुझे पहुंचना है कि हाँ वो मर ना जाए, अनंतकालिक नरक में ना चले आणि जाए। अशा मानसिक त्रासामध्ये डुबलेल्या लोकांपर्यंत तुम्हाला आणि मला जायचंय, कारण की ते मरू नयेत, नरकात जाऊ ये नये. आपकी और मेरी जवाबदारी ही है तुमची आणि माझी जबाबदारी आहे. कि आप सोचते हैं कि नहीं बहुत पढ़ा हुआ लिखा हुआ आदमी है, आणि तुम्ही विचार करा, हा खूप शिकला सवरलेला व्यक्ती आहे, मैं कैसे उसको सुनाऊं? मी कसं त्याला सांगू? कितने भी ऊंचे पोस्ट पे क्यों ना हो, कितने भी शिका हुआ आदमी क्यों ना हो, उसको यीशु की जरूरत है। कितीही शिकलेला असू दे, कितीही उच्च पदावरती असू दे, त्या व्यक्तीला येशूची गरज हर आहे. एक को यीशु मसीह की जरूरत है, प्रत्येकाला येशूची गरज और आहे. यीशु ही ऐसा परमेश्वर है जो हर व्यक्ति को जीवन देने का सामर्थ आणि रखता है। येशूच असा देव आहे जो प्रत्येक व्यक्तीला जीवन देण्याचं सामर्थ्य आइए देतो. अपनी बातों से बाहर निकले, आपल्या गोष्टींमधून बाहेर निघा, आइए अपनी बातों से बाहर निकले आपल्याच गोष्टींमधून बाहेर निघा और लोगों की जान बचाने के लिए हम आगे आए। आणि लोकांचा जीव वाचवण्यासाठी पुढे या. अगर कल कुछ हुआ उन लोगों को, जर त्या लोकांना उद्या काही झालं खुदा बाप हमसे पूछेगा, तर परमेश्वर आम्हाला विचारेल. जिस एरिया में हम रहते हैं, जिस गांव में हम रहते हैं, जिस शहर में हम रहते हैं, प्रभु ने हमें जवाबदारियां दी ज्या हैं, गावामध्ये, ज्या शहरामध्ये, ज्या एरियामध्ये तुम्ही राहता, परमेश्वरने आम्हाला जबाबदारी हम दिली. उनके लिए प्रार्थनाएं करें, आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. 5 बजे उठकर प्रार्थनाएं करें। 5 वाजता उठून प्रार्थना. हे मेरे परमेश्वर, हमारे वागुली का हमारे शहर को तू बचा ले। हे माझ्या देवा, आमच्या वाघोलीला, आमच्या शहराला तू वाचव. हम पहरे करी हैं, आम्ही पहारेदार हमें आहोत. जागरूक रहना आम्हाला है जागृत और राहा. हमारी प्रार्थनाओं को परमेश्वर सुन के हमारी वागुली के लोगों को बचाएगा, आणि आमच्या प्रार्थना ऐकून परमेश्वर आमच्या वाघोलीला वाचवे. क्योंकि उसके लोग रात और दिन रो रो कर घुटनों पे आके प्रार्थना कारण करते की हैं। त्याचे लोक रात्रंदिवस गुडघ्यांवरती येऊन ये प्रार्थना, हमारी जवाबदारी ही है, आमची जबाबदारी आहे. हमारी प्रार्थना के द्वारा लोगों को बचाया जाए, आमच्या प्रार्थनेच्या द्वारे लोक वाचवले हम जावे. लोगों को सुसमाचार सुनाए। आम्ही लोकांना सुवार्ता सांगावी. सुसमाचार के अंदर जीवन छुपा हुआ है। सुवार्तेमध्ये जीवन लपलेलं आहे. आज आदमी अपने ही चीजों में फंसा हुआ है, आज लोक आपापल्याच गोष्टीमध्ये गुरफटलेले आहेत, अपनी चीजों में फंसा हुआ है। आपल्याच गोष्टीमध्ये. यहाँ पर कुछ लोग ऐसे थे, या ठिकाणी काही लोक असे होते, जब उनको पता चला, जेव्हा त्यांना माहित पडलं. और एक व्यक्ति यहाँ पे जिसकी पत्नी गर्भवती थी, आणखी एक व्यक्ती या ठिकाणी होती, जी पत्नी गरोदर होती. उसे भी चांस मिला तिला देखील संधी मिळाली कि वो लाइफ बोट में बैठकर चला की ती जाए। लाईफ बोट मध्ये जाईल. उसने अपनी पत्नी को समझाया आणि त्याने आपल्या पत्नीला समजावलं और उसे अपनी लाइफ बोट में बिठाया। आणि तिला लाईफ बोट मध्ये बसवलं. गर्भवती थी, गरोदर होती उसको अलविदा किया आणि त्याने तिला निरोप दिला और वो लोगों को बचाता रहा, आणि तो लोकांना वाचवत राहिला, अपना फर्ज अदा करता रहा, आपलं कर्तव्य पूर्ण करत और राहिला. टाइटैनिक के साथ में वो भी डूब गया। आणि मग टायटॅनिक सोबत तोही बुडाला. कैप्टन स्मिथ, कॅप्टन स्मिथ, उसको भी चांस मिला, त्याला देखील संधी मिळाली वो चाहता तो भाग सकता था, आणि त्याला असं वाटलं असं तो पळून जाऊ शकला असता, लेकिन उसने कहा पण तो म्हटला, ये मेरी जवाबदारी ही है, माझी जबाबदारी आहे, मैं लोगों को बचाऊं, मी लोकांना वाचवावं. और उसने बचाया। आणि त्यांनी वाचवलं. सुनिए, ऐका, टाइटैनिक जहाज को बचाने के लिए बहुत सारे सिग्नल भेजे गए, टायटॅनिक जहाज वाचवण्याकरता बरेचसे सिग्नल पाठवले गेले.
और वहां से जवाब भी आता है। आणि त्या ठिकाणाहून उत्तर देखील आलं. एक टाइटैनिक जहाज से 500 मील की दूरी पर एक जहाज था, टायटॅनिक जहाजापासून 500 किलोमीटर अंतरावरती एक जहाज होतं. उस समय पर नहीं पहुंच पाया। पण ते वेळेत पोहोचू शकलं नाही. रात 12:45 पर आणि रात्री 12:45 माउंट टेम्पल जहाज माउंट टेम्पल जहाज टाइटैनिक को जवाब भेजता है। टायटॅनिकला उत्तर पाठवतं. मैं 50 मील की दूरी पर हूँ, मी 50 मैलाच्या अंतरावर आहे. लेकिन मेरा समस्या ये है, पण माझी समस्या ही आहे, मेरे चारों तरफ बर्फ के पहाड़ और चट्टानों ने मुझे घेर रखा है। माझ्या चारी बाजूला बर्फाचे पहाड आहेत ज्याने मला घेरलेलं आहे मेरे रास्ते को रोक रखा है। आणि माझा रस्ता अडवलेला आहे. आज सवाल ये है, आज प्रश्न हा आहे, लोगों को बचाने के लिए हमारे रास्ते में कौन कौन आ रहा है? लोकांना वाचवण्यासाठी आमच्या रस्त्यामध्ये कोण कोण आहे? मेरी समस्याएं हैं, माझ्या समस्या, मेरे बच्चे हैं, माझे लेकरं, मेरा परिवार है, माझं कुटुंब, सिर्फ मेरी चीजें दिख रही हैं। फक्त माझ्याच गोष्टी दिसत लेकिन आहेत. जो आगे 50 मील की दूरी पर जो लोग डूब रहे हैं, पण 50 मैल अंतरावरती जे लोक बुडत आहेत वो दिख नहीं रहे हैं, ते नाही दिसत आहेत. कि मेरे इस जहाज को रोक दिया है। कारण की माझं जहाज ते समस्याने त्या अडवलेलं आहे. बर्फ के पहाड़ों ने रोक दिया त्या है, बर्फाच्या पहाडांनी अडवलेलं आहे. उनके रास्ते को रुका के रख त्यांचा दिया। रस्ता थांबवलेला आहे. आज मैं आपसे कहना चाहता आज तुम्हाला सांगायचं आहे, हूँ, यीशु का जीवन देने के लिए हमारे रास्ते को कौन रुका के रखा है? येशूचं जीवन देण्यासाठी आमचा रस्ता कुणी अडवलेला आहे? किसने रोका है? कुणी अडवलाय? हमारी चीजों ने रोका रखा है। आमच्याच गोष्टीने अडवलेला आहे. रात 12:20 पर रात्री 12:20 कारपेथिया जहाज, कार्पेथिया जहाज, जिसे सिग्नल मिलता है, सिग्नल मिळतो वो संदेश भेजता है, आणि ते संदेश पाठवतो, मैं आ रहा हूँ, मी येत आहे, मैं आपकी मदद के लिए आ रहा हूँ। मी तुझ्या मदतीसाठी येत आहे. लेकिन ये बहुत धीमा जहाज था। पण हे जे जहाज होतं हे खूप हळू होतं ये टाइटैनिक जहाज से 58 मील दूरी पर था। आणि हे टायटॅनिक जाण्यापासून 1 मैल अंतरावरती होतं. टाइटैनिक के पास में पहुंचने के लिए इसको 3 से 4 घंटे लग सकता आणि था। टायटॅनिक पर्यंत पोहोचायला त्याला 3-4 तास लागू शकणार होते. और एक जहाज था जो 70 मील की दूरी पर था, आणखी एक जहाज होतं ते 70 मैल अंतरावरती होतं. लेकिन वो टाइटैनिक से बहुत दूर था। पण ते टायटॅनिक पासून दूर होतं. पास का जो जहाज था कारपेथिया जहाज था, आणि जवळचं जे जहाज होतं ते कार्पेथिया जहाज होतं. लेकिन उसको आने के लिए 3 से 4 घंटे। पण त्याला येण्यासाठी 3 ते 4 तास लागणार जब होते. वो वहां पर पहुंचा, ज्यावेळेस ते जहाज तिथं पोहोचलं तब उसने देखा तेव्हा त्याने पाहिलं पूरा टाइटैनिक जहाज का नामो निशान नहीं था, टायटॅनिक जहाजाचं नामो निशान उरलेलं लेकिन नव्हतं. उस समुद्र के पानी में पण त्या समुद्राच्या पाण्यावरती लाश तैर रही थी। त्या ठिकाणी ती प्रेत तरंगत होती. समय ना होने के कारण ये लोग मर गए। समय त्यांना वेळेत ते पोहोचल्या न कारणानं ते लोक मेले. आप समय में अगर नहीं पहुंचेंगे तो लोग मर जाएंगे। वेळेत जर आम्ही पोहोचलो नाही तर ते लोक मरून जातील. हम समय पर पहुंचना है। आम्हाला वेळेत पोहोचायचंय. बहुत सारी जिंदगी को बचाना है। बरेचसे प्राण जीवन आम्हाला वाचवायचे. लोग जब ये जहाज डूब रहा था, जेव्हा हे जहाज बुडत होतं, प्रथम श्रेणी वाले, दूसरे श्रेणी वाले, तीसरे श्रेणी वाले लोग चिल्ला रहे थे, आक्रोश कर रहे थे। प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी, तृतीय श्रेणी वाले लोक आक्रोश करत होते. अपने आप को बचाने के लिए धक्का बुक्की कर रहे थे। आपल्याला वाचवण्यासाठी ते धक्काबुक्की करत होते. अपने को बचाने के लिए वो लड़ रहे थे। आणि स्वतःला वाचवण्यासाठी ते लढत होते. लाइफ बोट नंबर 1, आणि 1 नंबरची लाईफ बोट, इसमें 40 लोग जा सकते थे, ज्याच्यामध्ये 40 लोक जाऊ शकत होते. लेकिन 7 क्रू मेंबर, वहाँ के जो क्रू मेंबर थे, जो उनके वहाँ पे काम करने वाले लोग थे, आणि त्या ठिकाणचे जे काम करणारे लोक होते 7 लोग 7 लोक और 5 यात्री आणि 5 प्रवासी उस लाइफ बोट को लेकर भाग गए। ते लाईफ बोट घेऊन पळून गेले. उन्होंने दूसरे की चिंता नहीं की। आणि दुसऱ्यांचा विचारच केला नाही. लाइफ बोट नंबर 7, आणि 7 नंबरची लाईफ बोट 65 लोग जा सकते थे, 65 लोक जाऊ शकत होते, लेकिन 24 लोग लेकर उसको भाग गए। पण 24 लोकच बसून पळून गेले. आज सवाल ये है, आज प्रश्न हा आहे, हम भागने वाले लोग हैं आम्ही पळणारे लोक आहोत या प्रभु के लिए अपनी जान देने के लिए? की प्रभूसाठी आपला जीव देणारे लोक आहोत? हम भागने वालों में से नहीं है, आम्ही पळणाऱ्यातले नाही आहोत, अपने आप को देने के लिए हम आए। तर स्वतःला देण्याकरता आम्ही आलो आहोत. मेरा यीशु अपने आप को देने के लिए इस दुनिया में आया। माझा येशू स्वतःला देण्याकरता या जगात आला. अगर वो अपनी जान नहीं देता तो आप और मैं यहाँ बैठ के प्रभु की आराधना नहीं जर करते। त्यांनी आपला प्राण दिला नसता तर तुम्ही आणि मी या ठिकाणी बसून आराधना करू शकलो नसतो. आज हमारा समय है, आज समय आमचा आहे. हम भागे ना। आम्ही पळू नये. जो सेवा कर रहे हैं सेवा करते चले। जे सेवा करत आहेत त्यांनी सेवा करत राहा.
नहीं मुझे सेवा में कुछ नहीं मिलता ब्रदर, नाही मला सेवेत काही नाही मिळत भाऊ, और भाग जाते हैं। आणि पळून जातात. एक को तो मैंने सुना है कि इसलिए भागा कि उसका इंश्योरेंस नहीं किया। आणि एक तर ह्यामुळं पळालं की त्याचा इन्शुरन्स नाही केला. पता नहीं क्या क्या कारण बताते हैं। काय काय कारण सांगतील त्याचं नेम नाही. एक बार हल पे हाथ रखकर पीछे मुड़ के ना देखें। एकदा नांगराला हात घातला तर मागे वळून बघू नये. हमारी हर एक जरूरत को पूरा करने वाला हमारा यीशु मसीह है। आमची प्रत्येक गरज पूर्ण करणारा आमचा येशू आहे. हम उसके लिए सेवा करते हैं। आम्ही सेवा त्याच्यासाठी करतो. हम चर्च खड़ा करने के लिए हैं। आम्ही चर्च उभं करण्यासाठी यीशु की मंडली को बांधने के लिए हैं। येशूची मंडळी बांधण्याकरता आहोत. हमें बांधना है। आम्हाला बांधायचंय. चर्च को हमें देना है। चर्चला आम्हाला द्यायचंय. चर्च से कुछ लेना नहीं है। चर्च कडनं घ्यायचं नाही. बहुत बार सेवा में इसलिए उतरा जाता है, इसलिए आते हैं कि चर्च से हमें कुछ मिले। बऱ्याचदा सेवेमध्ये याकरता उतरत की चर्च मधून आम्हाला काहीतरी मिळावं. चर्च कुछ देने वाला नहीं है। चर्च काही देणार नाही. चर्च जो चर्च है ना, उसके लिए यीशु मसीह ने खुद को दे दिया है। या चर्च साठी येशू ख्रिस्तानी स्वतःला देऊन टाकलेलं आहे. खुद को दे दिया है। स्वतःला देऊन अब टाकलं. हमारा समय है, आता समय आमचा हम आहे. चर्च के लिए खुद को दे दें। आम्ही चर्च साठी स्वतःला देऊन टाकतो. इसलिए यीशु कहता है, आणि म्हणून येशू मैं म्हणतो मेरे चर्च को मी बनाऊंगा। माझं चर्च बांधीन. किसके द्वारा बनाएगा? कुणाच्या द्वारे बनवणार? आपकी और मेरे द्वारा तुमच्या बनाएगा। आणि माझ्या द्वारे बनवणार आप आहे. तैयार हैं? तुम्ही तयार आप आहात का? तैयार हैं? तयार आहात का? हम बहुत बार दूसरे का विश्वास लेकर चलते हैं। आम्ही बऱ्याचदा दुसऱ्यांचा विश्वास घेऊन चालतो. अरे वो क्यों भाग गया, और हमको क्या मालूम क्यों भाग गया। अरे तो का पळाला, काय माहिती का पळाला. वो दिख नहीं रहा चर्च में, मेरे को क्या मालूम क्यों नहीं दिख रहा है। तो नाही दिसत चर्च मध्ये, काय माहिती का नाही दिसत. कुछ लोग पूछने जाते हैं काही लोक विचारायला और जातात ऐसी बात सुन के आते हैं कि वो भी उनका भी जीवन ठंडा हो जाता आणि अशा गोष्टी ऐकून येतात की बघतो त्याचंही जीवन थंड होतं. है। उसने एक ही बात सुना है अभी, एक ही बात त्याने सुना अजून है। एकच गोष्ट और आहे. मेरे पास में मैं आपको दूसरी बात बताऊंगा। माझ्याकडे या आणखी एक दुसरी गोष्ट सांगतो. लोगों का जीवन देखकर जीवन ना जिए, लोकांचं जीवन बघून जीवन जगू नका. यीशु मसीह की और देखकर जीवन जिए। येशूकडे बघून आपलं जीवन जगा. हमारी सेवा ठंडी नहीं होनी चाहिए। आमची सेवा थंडावली नाही पाहिजे. किसी की वजह से अपनी सेवा को नहीं रुकाना है। कुणामुळे आपली सेवा थांबवू मुझे नका. मिले या ना मिले, मला मिळो ना मिळो. इसलिए हमारे वामनराव टिळक जी ने कहते हैं, आणि म्हणून वामनराव टिळक म्हणतात मला मिळो या ना मिळो अन्न पाणी देवाचे चिंतनी चिंतनी मग्न आम्ही। हम यहाँ मिलाने के लिए, हम यहाँ यीशु से कुछ प्राप्त करने के लिए नहीं आए। आम्ही येशूकडून काही प्राप्त करण्यासाठी नाही आलो. यीशु ने खुद को हमारे लिए दिया है। येशूने स्वतःला आम्हाला दिलं. यीशु ने उद्धार दिया है। त्यांनी तारण दिलं. इससे बढ़ के आशीष हो ही नहीं सकती। याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद असूच शकत नाही. क्या बंगले गाड़ी के पीछे भाग रहे हो? काय गाडी बंगल्याच्या मागे धावता. यीशु ने खुद का जीवन दे दिया है। येशूने स्वतःचं जीवन बस दिलं. मेरी लाइफ के अंदर यीशु तू मिल गया, बस मेरे लिए काफी है। येशू मला माझ्या जीवनात तू मिळाला, बस पुरेसं मेरी ये आहे. प्रार्थना है यीशु, माझी ही प्रार्थना मेरे आहे. को जीवन में कुछ मिले या ना मला मिले, या जीवनामध्ये काय मिळो ना मिळो, बस मैं तुझे पकड़ के आखिरी सांस तक जीवन जो, ये मेरी प्रार्थना है। बस शेवटच्या क्षणापर्यंत मी तुला पकडून जीवन जगावं, हीच माझी प्रार्थना आहे. पीछे ना जाएं। मागे नाही जावं. लोगों का डूबते हुए जीवन को देखते हुए लोग भाग गए। लोकांचं बुडत असलेलं जीवन बघून लोक पळून गेले. अपनी जिम्मेदारी से पीछे हट गए। आपल्या जबाबदारीपासून मागे हटले. पीछे ना हटे। मागे हटू नका. पड़ोसी को बोलना पीछे ना हटे, बोलो पीछे ना हटे। कोई दिख रहा है चर्च में, नहीं दिख रहा है चर्च में, उस पे अपने जीवन को आधारित ना करें। कुणी चर्च मध्ये दिसतंय नाही दिसतंय त्याच्यावर आपलं जीवन आधारित ठेवू नका. मैं क्या कर सकता हूं, मी काय करू शकतो वो करना है। ते करायचं. पड़ोसी को बोलना आप क्या कर सकते हैं, अभी मत बताओ, बाद में बता दे। आता नका सांगू, नंतर सांगा. कुछ गंभीरता से लेना इन बातों को। या गोष्टी गांभीर्यानं घ्या. एक बार सेवा मिला, या हर एक को सेवा दिया है प्रभु ने। प्रत्येकाला सेवा दिली प्रभूने. वो क्या सेवा है? ती काय सेवा आहे? सुसमाचार प्रचार। सुवार्थ सांगा. आप जहां भी हैं तुम्ही कुठं आहात जिथे सुसमाचार सुनाए। सुवार्थ सांगा. उसको क्या लगेगा, इसका क्या लगेगा, वो ना सोचे। याला काय वाटेल त्याला काय वाटेल याचा विचार करू नका. हमारे पास में वो नाम है, आमच्याकडे ते नाव आहे. हमारे पास में जो नाम है, आमच्याकडे जे नाव आहे जिंदगी को बदलने का, रखने का सामर्थ्य जीवन रखता है। बदलून ठेवणारं ते सामर्थ्य त्याच्यामध्ये. हमारे पास जो नाम है, आमच्याकडे जे नाव आहे असंभव बातों को संभव करता है। अशक्य गोष्टी शक्य करतो. हमारे पास में जो नाम है, आमच्याकडे जे नाव आहे परिवारों को बांधने का सामर्थ्य रखता है। कुटुंबांना बांधण्याचं हमारे पास सामर्थ्य. जो नाम है, आमच्याकडे जे नाव हमारे आहे जीवन को बदलने का सामर्थ्य रखता आमचं है। जीवन बदलवण्याचं वो सामर्थ्य. नाम ते नाव सब नामों से श्रेष्ठ
और सब नामों से ऊंचा नाम दिया। सर्व नावाहून श्रेष्ठ आणि सर्व नावाहून उंच नाव वो नाम हमारे पास है हे नाव आमच्याकडे आहे. और ये नाम जिंदगी बदलता है। आणि हे नाव जीवन बदलतं. ये नाम बहुत लोगों को खड़ा करता है। हे नाव बऱ्याच लोकांना उभं करतं. ये नाम आपको इसलिए नहीं दिया हे गया नाव याकरता नाही दिलं गेलं खुद को आशीष पाने की के लिए, स्वतःचाच आशीर्वाद ये पुरेसा. नाम दिया गया हे है नाव याकरता दिलं लोगों को गेलंय खड़ा करने के लिए। लोकांना उभं करण्यासाठी. पतरस ने कहा जो मेरे पास में है, पेत्र म्हटलं माझ्याकडे जे काही सोना आहे, चांदी नहीं है, सोनं रूप नाहीये, हमारे पास भी कुछ नहीं है, आमच्याकडे काहीच नाहीये, पर हमारे पास एक चीज है, पण एक गोष्ट आहे, यीशु का नाम है। येशूचं नाव उसने आहे. यीशु ने उसको हाथ दिया, पतरस ने हाथ दिया, पेत्रानं हात दिला. पतरस ने हाथ दिया। पेत्रानं हात दिला. सुनिए, ऐका, आज मुझे और आपको हाथ देना है जो लोग बैठे हुए हैं। आज तुम्हाला आणि मला बसलेल्यांना हात द्यायचा आहे. ऐसे लोगों को हाथ देना है जिनको ताकत नहीं है। अशा लोकांना हात द्यायचा ज्यांच्यामध्ये ताकद नाही. ऐसे लोगों को हाथ देना है जो बैठे हुए हैं। अशा लोकांना हात द्यायचे जे बसलेले आहेत. और पतरस ने हाथ दिया। आणि पेत्राने हात दिला. बाइबल कहती है बायबल वो सांगतो लंगड़ा व्यक्ति तो लंगडा व्यक्ती जिसके 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 टांगों में बल नहीं था, ज्याच्या पायांमध्ये बळ नव्हतं, वो तत्काल तो तत्काळ एकदम वो उठ खड़ा हुआ। उठून उभा अगर राहिला. पतरस हाथ नहीं देता आणि जर पेत्राने हात नसता दिला वो कभी हिम्मत नहीं करता तर उठने तो की, कधी उठण्याची हिंमतच केली वो नसती हमेशा बैठा रहता। आणि तो बसूनच राहिला असता. और इसने तो बोला सोना चांदी तो नहीं है पर यीशु का नाम क्या मालूम, लेकिन जब पतरस ने जब उसको हाथ दिया तब वो उठा। अगर वो हाथ नहीं देता तो वहीं बैठा रहता। आणि तो पेत्र म्हटलं सोनं रुपये काही नाही, जे नाव आहे आणि त्या नावामध्ये त्याने हात दिला आणि त्याने हात दिला म्हणून तो उठून उभा राहिला. आज आपको मुझे हात देना है। आज तुम्हाला आणि मला हात द्यायचा यीशु आहे. का नाम इसलिए मिला है येशूचं नाव याकरता मिळालं आप और मैं हाथ दें, की तुम्ही आणि मी हात द्यावा. आप और मैं हाथ दें। तुम्ही आणि मी हात द्यावा. हाथ देने के बाद लोगों को ताकत मिलेगा। हात दिल्यानंतर लोकांना ताकद मिळेल. क्या आज आप हाथ देने के लिए तैयार हैं? तुम्ही आज हात देण्याकरता तयार आहात का? हमारे पास कितने हाथ हैं? आमच्याकडे किती हात आहेत? अच्छा को प्रभु ने ज्यादा नहीं दिया, बरं झालं प्रभूने जास्त नाही दिले. एक अपने लिए रखें, एक दूसरे को तो दे दे। एक ठेवा स्वतःसाठी, एक तर द्या दुसऱ्याला. मैं उन लोगों का धन्यवाद देता हूं जिन्होंने अपने दोनों हाथ और दोनों पैर प्रभु के लिए दे दिए। मी त्या लोकांसाठी धन्यवाद देतो आणि दोन्ही हात दोन्ही पाय प्रभूसाठी दिले. वो लोग चाहता है प्रभु हाथ देने वाले बने, हात देणारे बना, भागने वाले नहीं। पळणारे नका. इस दुनिया की चीज के पीछे ऐसा पड़े हुए लोग, नहीं मिला तो प्रभु की सेवा छोड़ के चले जाते। या जगाच्या गोष्टींच्या मागे एवढे धावतायत लोक, नाही मिळाले तर ते देवाची सेवा सोडून जातात. मैं सेवा में इसलिए नहीं आया कि कलसिया मुझे पूरा करे, मी सेवेमध्ये या करता नाही आलं की मंडळी मला पूर्ण करावं. मेरा पूरा करने वाला मेरा यीशु मसीह माझी है। पूर्तता करणारा माझा येशू आहे मैं उसको देखकर अपने जीवन को जीता हूँ। आणि मी त्याला बघून माझं जीवन जगतो. हमें चर्च को खड़ा करना है आम्हाला चर्च उभं करायचंय और चर्च को खड़ा करने के लिए परमेश्वर को लोग चाहिए। आणि चर्च उभं करण्यासाठी परमेश्वराला लोक हवेत. धन्यवाद इस चर्च के लिए धन्यवाद या चर्चसाठी. जो मेरे भाई बहन यहाँ पर खड़े हुए हैं मजबूती से, जो प्रभु के कार्य को इस चर्च को आगे लेके जा रहे आणि हैं। जे मजबूतीने या चर्च मध्ये उभे आहेत आणि देवाचं कार्य पुढे घेऊन मैं जात आपको आहेत. सच बताऊं, मी तुम्हाला खरं सांगतो, मैं आपके कारण, आपकी प्रार्थनाओं के कारण यहाँ पर टिका हुआ मी हूं। तुमच्यामुळे आणि तुमच्या प्रार्थनामुळे या ठिकाणी टिकलेलो आहे. आप जो ये काम कर रहे हैं, तुम्ही जे काही हे काम एक करताय, बल मिलता है, एक बळ मिळतं, एक शक्ति मिलती है एक शक्ती मिळते और आधार मिलता है। आणि आधार मिळतो. मेरे साथ में मेरे भाई बहन खड़े हुए हैं, माझ्या सोबत माझे भाऊ बहीण उभे आहेत. कंधे से कंधा मिलाकर मेरे साथ में खड़े हुए हैं। खांद्याला खांदा मिळून माझ्या सोबत मैं उभे आहेत. सबको सलूट करता हूँ आपके जीवन के मी लिए। तुमच्या जीवनासाठी सलाम मैं करतो. आपके लिए रोज प्रार्थनाएं करता मी हूँ। तुमच्यासाठी रोज प्रार्थना करतो. मेरे भाइयों का जीवन ऐसे ही आगे बढ़े, ऐसी ताकद मिले माझ्या भावांचं जीवन असंच पुढे जावं, त्यांना ताकद मिळावी. और हम पीछे मुड़ के नहीं आणि देखेंगे, आम्ही कधीच मागे वळून बघू नये. हम बढ़ते चले तर जाएंगे, आम्ही वाढत हम जावं, बढ़ते चले जाएंगे, वाढत जावं. आत्मा को जीतते हुए आगे बढ़ते चले जाएंगे। आत्मांना जिंकत पुढे जाणार. अपनी जवाबदारी से पीछे ना हटे। आपल्या जबाबदाऱ्यांपासून मागे हटू नका. प्रभु ने जवाबदारी दी है। प्रभूने जबाबदारी दिली आहे. 15 अप्रैल की सुबह 2:18 पर 15 एप्रिल सकाळी 2:18 टाइटैनिक जहाज से भयानक आवाज आई। टायटॅनिक जहाजामधून भयानक आवाज आला वो 2 हिस्सों में टूट गया। आणि ते 2 भागांमध्ये तुटलं वहां पर भयंकर चीख पुकार शुरू हो गई। आणि खूप किंचाळ्या त्या ठिकाणी सुरू झाल्या चीख पुकार करने लगे लोग, आणि लोक किंचाळू ओरडू लागले लोगों के रोने की आवाज सुनाई देने आणि लगी। लोकांच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. जो लाइफ बोट में दूर
बैठे हुए लोग थे, जो लाईफ बोट मध्ये दूर बसलेले लोक होते, वो साफ साफ इन आवाजों को सुन रहे थे। त्यांना हा आवाज अगदी स्पष्टरित्या येत होता. रोने की आवाज, चिल्लाने की आवाज, पुकार की आवाज, उस पानी की आवाज जो तड़फड़ रहे थे लोग, वो सुनाई दे रही थी। रडण्याचा आवाज, बोलवण्याचा आवाज आणि ते ओरडण्याचा आवाज त्यांना येत होता. उस बोट के अंदर एक मोनीलिना नाम की एक बहन बैठी हुई थी, आणि मोनालिना नाम की एक बहन बैठी हुई थी, नावाची एक स्त्री बसलेली होती वो इन आवाज को सुन रही थी। आणि ती ते आवाज ऐकत होती. गहरी अंधेरी रात थी, आणि खूप अंधार आणि अंधारी रात्र होती. तारे चमक रहे थे, तारे चमकत होते समुद्र के बीच में जो अंतिम क्षण उसने देखा, आणि समुद्राच्या मध्ये जो अंतिम क्षण तिने पाहिला, जहाज जो दो भागों में टूट गया, तो जे जहाज आहे ते दोन भागांमध्ये तुटलं. भयानक आवाज आई। खूप भयानक आवाज आला. 2:20 पर टाइटैनिक जहाज सीधे समुद्र में समा गया। 2:20 ते टायटॅनिक जहाज पूर्णपणे समुद्रामध्ये सामावलं गेलं. उनमें 1500 लोग उस समुद्र में डूब गए। आणि 1500 लोक त्या समुद्रात बुडून मेले. -2 डिग्री तापमान, आणि 2 डिग्री तापमान त्या ठिकाणी होतं. उस पानी में 15 मिनट से भी ज्यादा आदमी जीवित नहीं रह ज्या सकता। पाण्यामध्ये, ज्या तापमानामध्ये 15 मिनिटापेक्षा अधिक कुठलाही मनुष्य जगू शकत नाही. उनको ठंड लगने की वजह, ठंड का झटका लगने की वजह से वो मर जाते। आणि थंडीचा झटका बसून ते मरतात. ये बहन बोलती है, ही बहीण म्हणते, टाइटैनिक के डूबने के बाद टायटॅनिक बुडाल्यानंतर लोग तैर कर बचने की कोशिश कर रहे थे। लोक पोहून वाचण्याचा प्रयत्न करत होते. कई लोगों को तैरना भी नहीं आ रहा था, काही लोकांना तर पोहायलाही येत नव्हतं. कई लोगों ने लाइफ जैकेट पहनी हुई थी। काही लोकांनी लाईफ जॅकेट घातलेले होते. उस पानी में लोगों की छटपटने की आवाज आ रही आणि थी, त्या पाण्यामध्ये लोकांचा तडफडण्याचा आवाज येत होता. और वो लोगों का चीखना चिल्लाना सुनाई दे रहा। आणि लोकांचं ओरडणं, किंचाळणं ऐकत ये येत बहन कहती है, ही बहीण म्हणते, मुझे वो बर्दाश्त नहीं हुआ। मला ते सहन नाही झालं. जो लाइफ बोट में लोग बैठे हुए थे, मैं उन्हें चिल्ला चिल्ला कर कहने लगी, आणि लाईफ बोट मध्ये बसलेल्या लोकांना मी ओढून ओढून सांगत होते, उनको बचाओ, त्यांना वाचवा, लाइफ बोट लेकर चलो, लाईफ बोट घेऊन चला, चलो उनके पास में। चला त्यांच्या जवळ. वहां जितने लोग बैठे हुए थे, त्या ठिकाणी जितके लोक बसलेले सबने होते, उसको धमकाया, सगळ्यांनी त्याला तू धमकावलं, चुप है, तू गप, तू चुप तू है। शांत बस. अगर उनके पास में हम जाएंगे, जर आम्ही त्यांच्याकडे गेलो वो अपनी जान बचाने के लिए हमें भी डुबा सकते तर हैं। ते आपला स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी आम्हाला देखील बुडवू शकतात. वो जहाज में, इस लाइफ बोट में चढ़ सकते, इसको डुबा सकते आणि हैं, या लाईफ बोट मध्ये सगळे एकत्र चढून ते याला बुडवू शकतात. वो लाइफ बोट को पलट सकते हैं, पलटी कर आणि सकते हैं। लाईफ बोटला ते पलटी करू शकतात. अब समय चला गया, आता वेळ निघून गेली. और लोगों ने इसका विरोध किया, लोकांनी तिचा विरोध केला और वो लाइफ बोट लेकर आगे बढ़ गए। आणि लाईफ बोट घेऊन ते पुढे निघाले. कुछ देर के बाद काही वेळानं पानी के छटपटने की आवाज बंद हो गई, पाण्यामध्ये जो तडफडण्याचा आवाज होता बंद झाला. सब कुछ शांत हो गया, सर्व काही शांत झालं. समुद्र पहले जैसा हो गया। समुद्र पहिल्याप्रमाणे झाला. वो बहन बोलती है, ती बहीण म्हणते, मेरे मन में आज भी पछतावा है मी आज पछतावा करत आहे कि मैं लोगों को डूबता हुआ देख रही थी, की मी लोकांना बुडताना पाहत होते, लेकिन मैं कुछ नहीं कर पण मी सकी। काही करू शकले नाही. ऐसा समय आएगा असा समय येईल जब हम कुछ नहीं कर जेव्हा आम्ही पाएंगे, काही करू शकणार नाही. अपने में से बाहर आए, आपल्यातून बाहेर निघा. लोग तड़फ रहे हैं, लोक तडफडतायत, आक्रोश कर रहे हैं, आक्रोश करतायत, चिल्ला पुकार की आवाज आ रही है, आणि ओरडण्याचा, किंचाळण्याचा आवाज येतोय. हम क्या उसको सुन रहे हैं आम्ही ते ऐकत आहोत का? कि अपनी बातों में खोए हुए का हैं? आपल्याच गोष्टीमध्ये गुरफटलेले आहोत? मेरे 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 जहां मैं रहता हूं उसके बाजू में आपको चिल्लाने की आवाज नहीं आ रही है? तुम्ही जिथे राहता बाजूला तुम्हाला ओरडण्याचा आवाज नाही येत का? आपकी बिल्डिंग में जहां रहते हैं उनके फ्लैटों में आवाज, चीखने की आवाज नहीं आ रही ज्या है? बिल्डिंग मध्ये, ज्या फ्लॅट्स मध्ये तुम्ही राहता तिथे ओरडण्याचा आवाज नाही येत का? आपके गांव में लोगों के चिल्लाने की आवाज नहीं आ तुमच्या रही है? गावामध्ये लोकांचा ओरडण्याचा आवाज नाही मुझे येत? बचाओ है, मला वाचवा, मुझे बचाओ है, मला वाचवा. कहीं देर ना हो जाए। उशीर लागू नये.
कि वो अपने जीवन को खत्म कर दे। की ते आपलं जीवन संपवतील। उससे पहले त्याच्या अगोदर आपके पास में जीवनदायी यीशु का नाम है, तुमच्याकडे जीवनदायी येशूचं नाव आहे, जो मृत्यु को जीवन में बदल देता जे है, मृत्यूला जीवनात बदलतो, जो याईर की कन्या को उठाने का सामर्थ्य रखता है, त्याच्यामध्ये याईरेच्या कन्याला उठवण्याचं जो सामर्थ्य, 4 दिन से पड़े हुए लाजर को मृत्यु में पड़े हुए लाजर को उठाने की शक्ति जो रखता है। 4 दिवस मेलेल्या लाजराला पुन्हा जिवंत करण्याचं सामर्थ्य ठेवतो। वो नाम हमारे पास में है। ते नाव आमच्या जवळ आहे। कहीं देर ना हो जाए। उशीर होता कामा नये। जब मैं वो न्यूज को पढ़ा, डॉक्टर की न्यूज को पढ़ा, जेव्हा मी ती डॉक्टरची बातमी मैं वाचली बोला प्रभु क्यों नहीं मुझे भेजा, प्रभु क्यों नहीं भेजा, आणि मी म्हटलं प्रभू का नाही मला पाठवलं, मुझे बता प्रभु कौन डिप्रेशन में, मुझे बता परमेश्वर कहाँ मैं जाऊं। मला सांग प्रभू कोण डिप्रेशन मध्ये मी कुठे जाऊ। लोग अपने जीवन को खत्म ना कर ले लोक प्रभु, आपलं जीवन संपवताय ते मुझे प्रभू, भेजो प्रभु। मला पाठव त्यांच्याकडे। क्या चीखने चिल्लाने की आवाज को सुन रहे हैं? आणि ती ओरडण्याचा किंचाळण्याचा आवाज येतोय का? अपने चारों ओर अपनी आंखों को उठाकर देखें। आपल्या चहूबाजूला आपले नजर वर करून पहा। मेरे यीशु ने कहा माझा येशू म्हटला आंखें उठा के देखो, आंख उठाकर देखो, डोळे वर करून पहा, खेतों पर दृष्टि करो, शेतांवरती दृष्टी करा, खेत पक चुके हैं। शेत पिकलेली आहेत। आंखें उठाकर देखो, डोळे वर करून पहा। लुत ने आंख उठाकर देखा, लोटाने नजर वर करून पाहिलं। क्या देखा? काय पाहिलं? जहां से उसको खुद के लिए चीजें मिलती हैं। ज्या ठिकाणाहून त्याला स्वतःसाठी गोष्टी मिळतील। हरी हरी घासों को देखा, हिरवेगार गवत त्यांनी पाहिलं, हरी हरी सारी तराइयों को देखा, आणि सर्व त्यांनी हिरवेगार क्योंकि दऱ्या उसकी वजह से उसको कुछ मिलने वाला खुद के लिए उसने पाहिल्या। देखा। कारण त्यांनी तिथून त्याला काहीतरी मिळणार होतं आणि हमारी आंखों को उठाकर हम खुद को पाने के लिए आंखें उठा रहे हैं, या यीशु ने कहे हुए जो खेत को देखो उनको देख रहे हैं? आणि आम्ही डोळे वर करून आपल्याला जे हवंय ते पाहतो का येशूने जे दाखवतोय आम्हाला की पीक पिकलेले त्याकडे पाहतो? किसके पास देख रहे हैं? कुठं पाहतो? ये पीक पक चुके हैं, आणि हे पीक झालेलं आहे, ये गिर ना जाए, हे पडता कामा ये नये, गिर के मर ना जाए। हे पडून मरता कामा नये। ये हमारी जवाबदारी ही है। आमची जबाबदारी आहे। अपनी जवाबदारी को ठीक से निभाएंगे, आपली जबाबदारी चांगल्या तऱ्हेने पार पाडणार, कुछ ना कुछ करें, काही ना काही करणार, प्रभु के लिए कुछ ना कुछ करें, प्रभूसाठी काही ना काही करा, चर्च के लिए कुछ ना कुछ करें, चर्चसाठी काही ना काही करा, लोगों को जीतने के लिए कुछ ना कुछ करें, लोकांना जिंकण्याकरता काहीतरी करा, चर्च को बढ़ाने के लिए कुछ ना कुछ करें। चर्च वाढवण्याकरता काहीतरी करा। हम प्रौढ़ बने, आम्ही प्रौढ बच्चे बनावं, ना बने। लहान लेकरासारखं करू नये। मुझे ये नहीं मिला तो मैं नहीं करूंगा, मला हे नाही मिळालं तर मी नाही करणार, मुझे वो नहीं मिला तो मैं नहीं करूंगा। मला ते नाही मिळालं तर मी नाही करणार। अरे यीशु ने हमारे लिए जान दी है, अरे येशूने आपला प्राण दिलाय हमारे लिए, आमच्यासाठी, इसलिए आज हम यहाँ पर खड़े आणि हैं, म्हणून आम्ही इथे उभा आहोत, इसलिए आज आप मैं प्रभु की आराधना कर आणि रहे हैं। म्हणून तुम्ही आणि मी देवाची आराधना करत आहोत। पीछे ना जाए, मागे वळू नका, पीछे ना जाए। मागे वळू नका। एक दूरबीन के पास में दुर्लक्ष्य किया, एका दुर्बिणीकडे दुर्लक्ष झालं इसके कारण दुर्घटना हो गई, आणि त्यामुळे दुर्घटना घडली, और इतने सारे लोगों ने अपनी आणि जान को एवढे गंवा सर्व दिया। लोकांनी आपला जीव गमावला। क्या हमारे जीवन में हम दुर्लक्ष्य करेंगे? आम्ही आमच्या जीवनाकडे दुर्लक्ष करणार? हमारी जिम्मेदारी को हम निभाएंगे? आम्ही आमची जबाबदारी पार पाडणार का? कितने डूबते हुए लोगों को बचा पाएंगे? आम्ही किती बुडणारे लोकांना वाचू शकू? पतरस डूब रहा था, पेत्र बुडत होता, मेरे यीशु ने उसको हाथ माझ्या दिया, येशूने त्याला हात दिला उसको बाहर निकाला। आणि त्याला बाहेर आज काढलं। कितने लोगों को हाथ देंगे हम? आज किती लोकांना आम्ही हात देणार आहोत? अपनी जवाबदारी को हम आगे लेके जाएंगे, आपल्या जबाबदाऱ्या आम्ही पुढे घेऊन जाणार, आपका विश्वास रूपी जहाज कभी नहीं तर डूबेगा। आपला विश्वासरूपी जहाज कधीच बुडणार नाही। जब जब जिम्मेदारी को हम छोड़ देंगे ना, जर आम्ही आमची जबाबदारी सोडली जहाज डूबेगा। तर ते जहाज बुडणार। कौन सा जहाज? कोणतं जहाज? मेरे विश्वास रूपी जहाज। माझं विश्वासरूपी जहाज। मेरा विश्वास रूपी जहाज किसी मनुष्य पर आधारित नहीं माझं होना, विश्वासरूपी जहाज कुठल्याही मनुष्यावरती अवलंबून नाहीये, यीशु पर निर्भर होना तर है। येशूवर अवलंबून असायला हवं। मेरा विश्वास रूपी जहाज को सिर्फ यीशु बचा सकता है। माझा विश्वासरूपी जहाज केवळ येशूच वाचवू शकतो। टाइटैनिक वाला बोल रहा था इसको परमेश्वर भी आ जाए तो भी डुबा नहीं सकता। टायटॅनिक वाला म्हणत होता परमेश्वर जरी आला तरी याला बुडू शकणार नाही। कुछ घंटों में काही तासातच
2 टुकड़े होकर डूब गया 2 तुकडे होऊन ते बुडालं. हमारा जहाज. आमचं जहाज कहीं 2 टुकड़े में विभक्त ना हो जाए. 2 तुकडे त्याचे होता कामा नये. संभाले. सांभाळा. पौलुस कहता है पाऊल म्हणतो मैं अच्छी लड़ाई लड़ चुका हूं. मी चांगलं युद्ध लढलेलो आहे. मैंने अपनी दौड़ को पूरा कर लिया. मी माझी धाव पूर्ण केलेली मैंने आहे. विश्वास की रखवाली की है. मी विश्वास राखून आहे. 2 तिमोथी 4:7 में लिखा है. 2 तिमोथी 4:7 मध्ये लिहिलंय. प्रेषित 20:24 में लिखा है. प्रेषित 20:24 मध्ये लिहिलंय. मैंने अपनी सेवा को पूरा कर लिया है. मी आपली सेवा पूर्ण केली आहे. क्या आज हमें प्रभु ने दी हुई सेवा को पूरा करेंगे? आम्ही देवाने दिलेली सेवा पूर्ण करणार का? जहाज डूब रहा है, जहाज बुडत आहे. उसमें बहुत सारे लोग बैठे हुए हैं. त्यात बरेचसे लोक बसलेले आहेत. आज आप और मैं हाथ देंगे, आज तुम्ही आणि मी हात देणार का? डूबते हुए लोगों को बचाएंगे. बुडणाऱ्या लोकांना वाचवणार का? आइए अपने पैरों पे खड़े हो या जाएं. आपल्या पायावर उठून उभे राहू. जवाबदारी को निभाते हुए आगे बढ़े. जबाबदारी पार पाडण्यासाठी पुढे या. जवाबदारी को आगे लेके जाएं. जबाबदारी पुढे घेऊन जा. जवाबदारी से पीछे ना हटे. जबाबदारीपासून मागे वळू नका. कई लोगों ने अपनी जवाबदारी को छोड़ दिया और विश्वास रूपी जहाज डूब गया. कितीतरी लोकांनी आपली जबाबदारी सोडली आणि त्यांचं विश्वासरूपी जहाज बुडालं. डूबने ना दें, बुडू देऊ नका. डूबने ना दें. बुडू देऊ नका. और खुद का परीक्षण करें. आणि स्वतःचं परीक्षण करूया. क्या मेरा विश्वास बढ़ता जा रहा है? माझा विश्वास वाढत आहे का? मेरे विश्वास रूपी जहाज को रुकाने के लिए क्या क्या चीजें मेरे सामने आ रही हैं? माझं विश्वास रूपी जहाज बुडवण्यासाठी अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या माझ्या समोर येत आहेत? मेरी जिम्मेदारियों को मैं कैसे पूरा कर रहा हूं? माझ्या जबाबदाऱ्या मी कशा पूर्ण करत आहे? जवाबदारियां पूरा करने के लिए काफी क्लेश होगा, काफी तकलीफें होंगी. आणि जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी बराचसा त्रास होईल, क्लेश होतील, कुछ नहीं मिलेगा, काही मिळणार नाही. फिर भी जवाबदारी को पूरा करना है. तरी देखील जबाबदारी पूर्ण करायची. सांस, अंतिम सांस तक प्रभु की सेवा करते हुए अपनी जिम्मेदारी को निभाना. शेवटच्या श्वासापर्यंत आपली जबाबदारी पार पाडायची आहे. हम उस व्यक्ति के जैसा ना बने जिसको 1000 दिया गया, उसने 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 छुपा कर रख दिया, उसने गाड़ा कर रख दिया और उसने बहाना बनाया. आणि आम्ही अशा व्यक्तीसारखं होऊ नाही. त्याला 1000 सोपवले गेले आणि त्यांनी ते गाडून टाकले आणि त्यांनी कारण सांगितले. हम वो व्यक्ति ना बने. आम्ही असा व्यक्ती होऊ नये. हम कारण देने वाले नहीं हैं. आम्ही कारण देणारे नाही आहोत, हम जिम्मेदारी को निभाने वाले तर हैं. आम्ही जबाबदारी पूर्ण करणारे आहोत. क्योंकि हमारे पीछे जाने से लोग डूबेंगे, कारण आम्ही मरेंगे. जर माग वळालो तर लोक बुडतील, मरतील. जब वापस आएंगे तो काफी देर हो चुकी आणि होगी. परत पुन्हा याल तर फार उशीर झालेला असेल. किसके लिए दौड़ रहे हैं हम? कशासाठी धावतोय आम्ही? अपने लिए, स्वतःसाठी, अपने परिवार के लिए. आपल्या कुटुंबासाठी. बाहर निकले. बाहेर पडा. थोड़ा सोचे हम कितने लोगों की जान बचा पाए आज तक. थोडा विचार करा की आम्ही आतापर्यंत किती लोकांचे प्राण वाचवू शकलो. कितने लोगों को यीशु मसीह का जीवन दिया. किती लोकांना येशू ख्रिस्ताचं जीवन मिळालं. अगर आपने जवाबदारियां नहीं ली, जर तुम्ही जबाबदारी घेतली नाही, जवाबदारियां ले, जबाबदारी घ्या. थोड़ी ले लेकिन ले. थोडी का होईना पण घ्या. क्योंकि पर यीशु कहता है मैं मेरे चर्च को बनाऊंगा. कारण येशू म्हणतो मी माझी मंडळी स्थापिन. किसके द्वारा? कोणाच्या द्वारे? हमारे द्वारा. आमच्या द्वारे. सुनकर ताली बजाने वाले, गाने वाले ना बने. फक्त गाणारे, टाळी वाजवणारे असू नका. कुछ ना कुछ करने वाले बने. काही ना काही करणारं बना. सुसमाचार सुनाने की सबसे पहली जवाबदारी हम पर है. सुवार्ता सांगण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी आमच्यावरती आहे. हफ्ते भर हम क्या करते हैं? आठवडाभर आम्ही काय करतो? अपने लिए जीते हैं या दूसरे के लिए भी जीते हैं? स्वतः करताच जगतो का इतरांकरताही जगतो? 24 घंटे में खुद के लिए कितना जीते हैं और दूसरे के लिए कितना जीते हैं? 24 तासामध्ये स्वतःसाठी किती आणि इतरांसाठी किती जगतो?
मैं यह बताना चाहता हूँ कि यीशु मसीह ने अपना पूरा जीवन हमारे लिए दे दिया। मी हे सांगू इच्छिते की येशू ख्रिस्ताने आपलं संपूर्ण जीवन आपल्याकरता देऊन टाकलं। कि हम थोड़ा सा भाग, थोड़ा सा समय, जीवन का थोड़ा सा भाग यीशु मसीह के कार्य के लिए नहीं दे आम्ही पाएंगे। आमच्या जीवनातला थोडासा वेळ, थोडासा भाग येशूच्या कार्यासाठी देऊ शकत नाही का? पौलुस कहता है मैंने मेरी 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 दौड़ को पूरा किया। पाऊल म्हणतो मी माझी धाव पूर्ण केलेली आहे। कैप्टन स्मिथ ने अपना फर्ज निभाया। कॅप्टन स्मिथ ने आपली जबाबदारी पार वो पाडली। भाग सकता था, तो पळून जाऊ शकत होता, लेकिन वो कहता है पण तो म्हणतो ये मेरी जवाबदारी ही है, माझी जबाबदारी आहे, लोगों को बचाना है। लोकांना वाचवणं। पास्टर जॉन ने अपनी जवाबदारी को निभाया। पास्टर जॉन ने आपली जबाबदारी पार पाडली। अपनी बच्ची को उसने दूसरे के हाथ में दे दिया। आपल्या मुलीला त्याने इतरांकडे सोपवलं। उसने सोचा नहीं इस बच्ची का क्या होगा। त्याने विचार केला नाही हिचं पुढे काय होईल। वो आखिरी सांस तक लोगों को बचाने के लिए तो दौड़ा। शेवटच्या श्वासापर्यंत लोकांना वाचवण्यासाठी धावत राहिला। ये संसार टाइटैनिक जहाज के जैसा है, हे जे जग आहे ते टायटॅनिक जहाजाप्रमाणे आहे, कभी भी डूब सकता है। कधीही बुडू शकतं। उसमें बचाने वाले लोग चाहिए। त्याला वाचवणारे लोक हवे आहेत। पहले हम अपने विश्वास रूपी जहाज को बचाएं आम्ही आमचं विश्वासरूपी जहाज वाचवावं और लोगों को बचाएं। आणि लोकांना वाचवावं। खरोखर परमेश्वर देव बापा तुला धन्यवाद देतो। परमेश्वर आजच्या वचनासाठी तुझे आभार मानतो। खरोखर परमेश्वरा आम्हाला तू जी काही जबाबदारी दिली प्रभू, जी काही स्वार्था सांगण्याची जबाबदारी आहे परमेश्वर, जे काही तू आम्हाला काम दिलेले परमेश्वर देव बापा, ते परमेश्वर देव बापा आम्ही जबाबदारीने गांभीर्याने ते करण्यासाठी कृपा पुरव प्रभूजी। आज तू आम्हाला जागृत केलं परमेश्वरा, आज तू आम्हाला बोध केला, तो शिक्षण दिलं प्रभू। तू आज परमेश्वर देव बापा त्या टायटॅनिकच्या जहाजाच्या द्वारे प्रभू आज आम्हाला प्रभूजी तू सांगितले परमेश्वर देव बापा, कधीही आमचं हे जहाज बुडू शकतं जर आम्ही जबाबदारी पार पाडली नाही, जर परमेश्वर देव बापा आम्ही गांभीर्याने घेतलं नाही, जर परमेश्वर देव बापा आम्ही दुर्लक्ष केलं तर परमेश्वर देव बापा आमचा विश्वास रूपी जहाज बुडू शकतं। पण परमेश्वरा तुझी दया रोज नवीन होते, तू रोज आमच्यावर करुणा करतोस, म्हणून परमेश्वर देव बापा आज तू वचनाच्या द्वारे आज आम्हाला जागृत केलं परमेश्वरा। तुला धन्यवाद देतो आजच्या वचनासाठी। तू चांगला आहे, तू अद्भुत आहे परमेश्वर, आणि आम्हाला तू जागृत करतोस। धन्यवाद आजच्या वचनासाठी बापा, तू दया केलीस, कृपा पुरवलीस आणि आज आम्हाला तू जागृत केलंस। आभार मानतो, या वचनासाठी स्तुती करतो परमेश्वरा। कृपा पुरव प्रत्येक भावाला बहिणीला तुझ्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी, तुझी स्वार्था गाजवण्यासाठी, तुझं वचन लोकांना सांगण्यासाठी धन्यवाद परमेश्वरा। स्तुती करतो प्रभू, येशूच्या नावात मागतो, आमेन।